आज आपण एक विशेष महामुलाखत घेऊन आलेलो आहोत। कार्डिओलॉजिस्ट अर्थात हृदयरोग तज्ञ यांना जर एखाद्या व्यक्तीच्या हृदयात डोकवायचं असलं तर त्याला 2D इकोची गरज भासते। आज मात्र आपण 4D इकोचा प्रयोग करणार आहोत। 4 डायमेन्शनल असे आपण क्वेश्चन करणार आहोत। आमच्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक विजयजी वाघमारे, द क्लिअर न्यूज। आमच्या उजव्या हाताला आहेत आनंद दीनानाथ शर्माजी, संचालक तथा मालक इंडिया आपतक न्यूज, आणि प्रशांत भदानेजी, लोकमत प्रतिनिधी डिजिटल प्लॅटफॉर्म। आणि मित्रांनो, ज्यांना आज आपण प्रश्न विचारणार आहोत, किंबहुना प्रश्नांच्या तसेच आरोपांच्या फैरी घालणार आहोत, चारी मिळून। जसं क्रिकेटमध्ये आपण एखाद्या क्रिकेटपटूला फलंदाजाला घेरून घेतो आणि चारी दिशांनी त्याची फिल्डिंग टाईट करतो, तशाच पद्धतीनं आपण ज्या फलंदाजाला, एक अष्टपैलू असा फलंदाज ज्याची आज आपण ही महामुलाखत घेणार आहोत, त्यांचं नाव आहे, खरं म्हणजे परिचयाचे ते मोहताज नाहीतच, त्यांचं नाव आहे चाळीसगावचे आमदार मंगेशजी चव्हाण। एक युवा असं व्यक्तिमत्व, पहिल्यांदाच आमदारकी, त्यातही अल्पावधीतच त्यांच्या अनेक लीला, वेश जरी असे बावडा तरी अंतरी नाना काढा, जब भी आओगे कुछ नया ही पाओगे, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे आमदार मंगेश चव्हाण। त्यांची अनेक रूपं आहेत। अनेकदा आपण त्यांना एक अत्यंत सूक्ष्म अभ्यासू आमदार म्हणून आपणास त्यांची ओळख आहे। कधी ते ट्रक चालक होतात, कधी ते अधिकाऱ्यांवर आरोप करतात, अधिकाऱ्यांवर रागवतात, कधी RTO असेल, कधी MSEDCLचे अधिकारी असतील, त्यांना खुर्चीवर उचलून ते नेतील, अशा अनेक लीला। तर कधी एक अत्यंत सोज्वळ, सुसंस्कृत, सांस्कृतिक, क्रीडा, कला, आरोग्य क्षेत्रामध्ये सर्वांना एक प्रेमळसं वाटणारा एक नवयुवक, यारो का यार दिलो का दिलदार, आणि होय दुश्मनों का दुश्मन असं सुद्धा त्यांचं वर्णन केलं जात असतं। तर नमस्कार मंगेशजी, मनपूर्वक स्वागत। आपलंही स्वागत आहे। धन्यवाद सर। आज 4 डायमेन्शनल आरोपांच्या फेरी आपल्यावर होणार आहेत। आपल्याबद्दल जाणलेलं आहे की एक दुल क्लास असं व्यक्तिमत्व आहे, जे मनात असतं ते ओठात असतं, जे ओठात असतं तेच पोटात असतं। तर प्रश्नांच्या फैरी पहिला ओव्हर टाकण्याचा मान देऊया आमचे ज्येष्ठ असे संपादक, द क्लिअर न्यूजचे अभ्यासू असं व्यक्तिमत्व आणि संपादक असलेले विजयजी वाघमारे यांना। विजयजी दादा, पहिल्यांदा आमदार आणि आयुष्यातली पहिली लोकसभा, ती जी लोकसभाची निवडणूक आपल्या नेतृत्वाला लढवली जाते, कसा अनुभव आहे पहिला? ते खरं तर बघा, ही निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवली जात नाहीये, मी त्यातला एक रोल प्ले करणारा एक प्लेयर आहे। ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली लढवली जाते। त्यातले जबाबदारी म्हणून काही पार्टमध्ये जास्त कोणीतरी लक्ष घालावं लागतं, तेवढी जबाबदारी मी लक्ष घालतोय। आणि शेवटी असं असतं की कुठेतरी आपल्याला स्वतःला, पक्षाला वेळ देऊन स्वतःचं, पक्षाचं अस्तित्व जे आहे ते अधिक वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो। तोच गिरीश भाऊंच्या, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्या सहकाऱ्यांसोबत आम्ही करतोय। पण दादा, मग विरोधक असा आरोप केला होत आहेत की उमेदवार स्मिताताईंनी मंगेश दादा आहे, मंगेश दादा त्या पद्धतीने प्रचारही करतायत, जणू तुम्हीच उमेदवार आहेत। बघा, असं आहे की आजकाल तो राजकारणात भाव कमी होत चाललाय। जबाबदारीचं भान हे घेणाऱ्यावर पण तेवढंच असतं। स्मिताताई उमेदवार म्हणजे मी उमेदवार, मी उमेदवार म्हणजे कार्यकर्ता उमेदवार। कृषी उत्पन्न बाजार समितीचं आमचे एक इलेक्शन झालं, आमच्या उमेदवारांनी, तुम्ही कोणालाही विचारा, मी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो, प्रत्येक, पूर्ण वेळ दिला। आणि मी स्वतः उमेदवार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणून, माझी जबाबदारी आहे म्हणून आपल्याला इलेक्शन लढायचं आहे, अशी मी त्यावेळेस भूमिका घेतली। हीच भूमिका 2014ला मी स्वतः उमेदवार आहे, हीच भूमिका कार्यकर्ता म्हणून घेतली। 2009ला ज्या वेळेस वाडीलाल भाऊ उभे होते त्यावेळेस अगदी छोटा कार्यकर्ता म्हणून घेतली। 2012च्या अगोदरची 2007ची पंचायत समिती होती, त्यावेळेस आमच्या हिंगोण्याच्या संध्या चव्हाण उभ्या होत्या। त्यावेळेसच्या लोकांना आजही आठवतं की ते म्हणायचे की हा एकदम छोटा कार्यकर्ता आहे, पण हा किती ऍक्टिव्हली काम करतोय। तो माझा कदाचित एक स्वभाव आहे। मग ती ग्रामपंचायत स्तराचं इलेक्शन असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, मग तो उमेदवार मी असो किंवा नसो, झोकून देणं हा माझा एक स्थायी स्वभाव आहे।
त्या पद्धतीने मी काम करतो. आता याच प्रश्नाला अनुसरून माझा प्रश्न असा आहे की सुरुवातीला जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. सुरुवातीला ही लढत सोपी वाटत होती ज्यावेळेस स्मिताताईंचं तिकीट डिक्लेअर झालं, पण नंतर समोर महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नव्हता अशी पण चर्चा होती. पण नंतर काय घडामोडी घडल्या संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहेत. करण पवार उन्मेष पाटील ठाकरे गटात गेले, करण पवारांना तिकडची उमेदवारी मिळाली, त्यामुळे ट्विस्ट आला आणि जी सोपी वाटणारी लढत होती आज असं म्हटलं जातंय की भाजपची सीट धोक्यातही येऊ शकते. म्हणजे नेमकं असं कोण म्हणतं? असं एक चित्र समोर येतंय. त्यांचाही दावा आहे, तुम्ही 5 लाखाचा लीडचा दावा तुमचा आहेच, पण खरंच वस्तुस्थिती तशी आहे का? बघा, तुम्हाला सांगतो, दावे प्रतिदावे हा राजकारणाचा एक भाग असतो. ही निवडणूक तुल्यबळ नाही, ही अगदी एकतर्फी निवडणूक आहे. पण भारतीय जनता पार्टीचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक निवडणूक तुम्ही बघा, अगदी एका मतानेच आपल्याला जिंकायचं आहे. कारण की आम्ही अटलजींना एका मताने गमवताना पाहिलंय. त्याच्यामुळे ती रिस्क कोणीही कार्यकर्ता घ्यायला तयार नसतो. झोकून देऊन काम सगळा कार्यकर्ता करतात. जरी हे एकंदरीत बाहेर चित्र असेल, हे एक ज्याला आपण म्हणतो की एक पेंट केलेलं चित्र आहे, पिक्चराइज केलं आहे, तशी वस्तुस्थिती नाही. खालची जनता कन्व्हिन्स आहे, सर्वसामान्य माणूस कन्व्हिन्स आहे. आता विरोधक त्यांच्या पद्धतीने विरोधकाचं काम करतील, ते प्रचार करतील, आरोप प्रत्यारोप करतील, पण तशी वस्तुस्थिती बिलकुल नाही. ही तुल्यबळ लढत आज जरी दिसत तुम्ही म्हणत असलात, तुम्ही म्हणताय म्हणून, पण ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी धक्कादायक निकाल लागेल, हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. पण मग दादा, आता करण पवार जे काही दिवसांपूर्वी तुमचे सहकारी होते, तुमच्या प्लॅनिंगमध्ये देखील ते नेहमी असायचे, आता ते तिकडं आहेत, तुमचे काही लूप हॉल्स पण त्यांना माहिती आहेत, मग त्यांना हलक्यात घेऊन कसं चालेल? असं आहे की बघा, भारतीय जनता पार्टी यांची इलेक्शन स्ट्रॅटेजी खुली किताब आहे. ही सगळ्यांना ओपन टू ऑल आहे. कारण की ती बूथ पासून चालू होते, पन्ना प्रमुखापासून चालू होते, तर म्हणजे राज्याच्या प्रमुखापर्यंत, नेतृत्वापर्यंत जाते. त्याच्यामुळे त्यांना ते माहिती आहे की बाबा हे किती ताकदीने काम करतात. आता लूप होल्स म्हणजे इथं काही खोटं नाटक काहीच नाही. असले त्यांनी लूप होल जनतेसमोर आणावं, ते काय आणूच शकत नाही. इथं काही लूप होल्सने इलेक्शन लढता येत नाही. इलेक्शन हे कार्यकर्त्यांच्या, सहकाऱ्यांच्या, विश्वासू साथीदारांच्या बळावर लढलं जातं. आणि ते केडर फक्त भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यांच्याकडे फक्त लीडर आहेत, स्टेजवर दिसत आहे. अगदी त्यांना जर विचारलं तर मी मायक्रो अनालिसिस तुम्हाला सांगतो, जवळजवळ त्यांची आजची जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे, 350 ते 450 ठिकाणी काय सांगतोय, त्यांचे बूथ लावायला तेवढे स्ट्रॉंग माणसं नाहीत, बूथचे कागद घ्यायला तेवढे माणसं नाहीत. तुम्ही हवं तर ग्राउंड रिपोर्ट चेक करा, त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला तो ग्राउंड रिपोर्टही देऊ. आज भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांची परिस्थिती अशी आहे की अगदी अंमळनेरला गेलो किंवा आत्ता पाचोऱ्याला गेलो, किशोरप्पांचे पूर्ण बूथ ते लावताय, बीजेपीचे पूर्ण बूथ लागताय, दिलीप भाऊ आता उद्या मेळावा घेताय, ते पूर्ण बूथ लावताय. म्हणजे आमचे 3-3 बूथ लागतायत. काही ठिकाणी त्यांच्याकडे बूथ लावायला माणसं नाही, ही वस्तुस्थिती. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजी किंवा त्यांचे लूप होल्स असं काहीच नाही. ही इलेक्शन ओपन टू ऑल कार्यकर्त्यासाठी आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुम्ही जसं म्हटलं की तुमच्याकडे 3 पक्ष एकत्र आहेत, साहजिकच तुमची ताकद जास्त आहे. पण मग आता ज्या राजकीय घडामोडी मागच्या काळात घडल्या आहेत, राष्ट्रवादीत फूट पडली, शिवसेनेत फूट पडली, तर कुठंतरी हा सेटबॅक बसू शकतो का? एकंदरीत जो वोट शेअर आहे हा महाविकास आघाडी आणि ह्या दोघांचं जर एकंदरीत चित्र पाहिलं, आमचा वोट शेअर जो आहे तो आहे, शिंदे साहेबांचा तो ॲडाऊन झालाय. राष्ट्रवादी मागच्या वेळेस आमच्या सोबत नव्हती, तो इकडे आलाय. दादा, मगाशी जसं बदानीजी यांनी सांगितलंय की सुरुवातीला अशी परिस्थिती होती की तुमचे जे विरोधक आहे भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्याकडे उमेदवार आहे किंवा नाही इथपासून सुरुवात होती. पण त्याच्या अगोदर तुमची आणि उन्मेष पाटलांची ही मैत्री ही जगजाहीर होती. अत्यंत जीवच्च कंठचे मित्र आपण होता, किंबहुना त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीचे आपण प्रमुख साक्षीदार किंवा साथीदार होतात. मग हिंदी चित्रपटात दाखवतात तशी परिस्थिती पाठवली की मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया, सुना है कि तू बेवफा हो गया. अजून एक दुसरा चित्रपट गीत आठवतंय
की दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, असे ते कुठलं कारणं होते की ही दरी वाढत गेली? उमेदवारीचा विषय असेल उन्मेष पाटलांचा किंवा जे इतर कारणं असतील, नेमकं काय वाटतं आपल्याला? म्हणजे तुम्हाला एकदम वस्तुस्थिती जर सांगायची म्हटली तर उन्मेष पाटील हा आमच्यासाठी मित्र होता. त्याच्यासाठी आम्ही इन्स्ट्रुमेंट कदाचित वापरून घेणं म्हणजे मी चांगली एक म्हण मला आठवते, थिंग्स टू बी यूज, पीपल टू बी लव. वस्तू ह्या वापरायच्या आणि लोकांवर प्रेम करायचं. त्यांचं उलट आहे, पीपल टू बी यूज, थिंग्स टू बी लव. माणसांना वापरायचं आणि वस्तूंवर प्रेम करायचं. हे कदाचित त्यांची मोडस इलेक्शनची आणि ओव्हरऑल राजकीय कारकिर्दीत राहिली असं मला वाटतं. कारण की बघा, त्यांच्यावर असे असंख्य मित्र, असंख्य कार्यकर्ते होते की ज्यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या सोबतचा कोणीतरी मोठा जातोय. उन्मेष पाटील हा एक रिप्रेझेंटेटिव्ह चेहरा होता आमच्यातल्या टीम मधला. टीम मध्ये एखादा माणूस कोणी लीड करतो आहे, तो लीडर म्हणून तो रिप्रेझेंट करतोय, याचा अर्थ असा होतोय की हा आम्हाला रिप्रेझेंट करतोय. पण याचा अर्थ असा नाही की त्या टीम मध्ये दुसरा कोणीच तेवढा ताकदीचा माणूस नाही. त्या टीम मध्ये जसं तुम्ही आता 4D घेताय की प्रत्येकामध्ये कॅलिबर आहे, प्रत्येकजण. तुम्ही प्रश्न विचारताय, तुम्ही प्राईम फोकस करताय, म्हणजे याचा अर्थ या तिघांचा फोकस कमी असा होत नाही. त्याच कॅलिबर कमी अधिक प्रमाणात यांच्यातही आहे, परंतु आपण कोणाला तरी एक रिप्रेझेंट करण्यासाठी फोकस करतो. तसं आम्ही सगळ्या मित्रांनी त्यावेळेस त्यांना फोकस करण्यासाठी हे दिलं. परंतु त्यांच्यात कदाचित तो एक वेगळाच गैरसमज तयार झालाय की मी काही करू शकतो आणि हे मीच करू शकतो. आणि कालांतराने बघा, मी त्यांचं कधी काही मागितलं नाही. माझा मित्र मोठा होता आहे, आपला मित्रातला पुढे जातोय, यासाठी अगदी म्हणजे मी तुम्हाला सांगतो, सक्का भाऊ देखील कोणावर एवढं प्रेम करणार नाही. एवढं प्रेम मी आणि अशा 10-20 मित्र आम्ही होतो, त्यांनी सख्या भावाच्या पलीकडे प्रेम केलं. ते पण बोलण्यातून नाही, कृतीतून. कधीही नेम आणि फेम कोणाच्याही डोक्यात आलं नाही. तुम्ही 2019च्या अगोदर आम्ही 20 मित्र होतो, त्यांचं एकदा तरी पेपरला नाव उन्मेष पाटलांसोबत कधी पाहिलं नसेल किंवा आम्हाला मनातही आलं नाही की बाबा आपल्यातला मित्र मोठा होतोय, तो मोठा झाला तरी आनंद आहे. परंतु ते होत असताना आम्हाला बऱ्याचदा अनुभव आला की आपण फरकटत चाललोय आणि आपण मैत्रीच्या नावाखाली एका छताखाली आलो आणि एक काहीतरी उद्दिष्ट होतं की बाबा त्यांनी असं चित्र पेंट केलं की आपल्याला हा तालुका बदलवायचा आहे, हे गाव बदलवायचं आहे आणि आपण एक परिवर्तनाचे सगळेजण शिलेदार होऊ शकतो. मग बेलगंगेपासून सुरुवात केली. मग त्यावेळेस सांगितलं की बेलगंगा ही चळवळ कशी आपण सहकार मोडला जातोय, कसे राजकीय लोक विरोध करताय. त्यावेळेस त्यांनी नाना प्रकारच्या विरोधकांवर, त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांवर आरोप केले, इथल्या स्थानिक लोकांवर आरोप केले आणि सगळ्यांना एक होप्स, ज्याला म्हणतो की एक मसीहा आला आणि आता हे पूर्ण चित्र तो बदलवणार आहे, असं चित्र पेंट केलं. ते काम झालं. नंतर त्या बेलगंगेकडे ढुकून पाहिलं नाही. त्या सगळ्या मित्रांचा भ्रमनिरास झाला. नंतरच्या काळात अगदी आमच्याही लक्षात आलं की बाबा आपली कुठेतरी फसकत झाली आहे. समाज परिवर्तनाच्या नावाखाली एकत्र सगळेजण आपण आलो, परंतु हे परिवर्तन होताना दिसत नाही. हे स्वतःचीच प्रगती साधणार, त्याबद्दलही आमचं काही दुमत नाही. ज्याने त्यांनी त्याची प्रगती साधावी, मोठं व्हावं, उद्योग व्यवसाय राजकारणातनं 2 पैसे कमवावे, याबद्दल हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता. पण जो मोटिव्ह घेऊन त्यांनी सगळ्या टीमला कन्व्हिन्स केलं, ते होऊ शकलं नाही. आणि त्या मित्रांना सगळ्यांना कदाचित माझ्या मनात स्वार्थ आला असेल असं तुम्ही कोणाला वाटतही असेल, पण आजच्या तारखेला त्यांच्या सोबत प्रामाणिक 1-2 मित्र सोडले तर त्या काळात ज्या मित्रांनी जीवाचं रान केले, ते मित्र, ते कार्यकर्ते, ते सहकारी, ते पदाधिकारी आज नाहीत. आज तो माणूस कदाचित त्याच्याकडे ते पद येऊन गेलं. ते पद गेल्यानंतर आज त्यांनी जर स्वतःला विचारलं, त्या सगळ्या मित्रांनी कुठेतरी मैत्रीचा विश्वासघात झाला हे असं त्यांच्या लक्षात आलं आहे आणि त्या सगळ्या मित्रांनी त्या कारणाने साथही सोडली. राहिला त्यांचा माझा मैत्रीचा विषय, मी माझ्या परीने पूर्ण मैत्री निभवली. मी त्यांचं कधी काही मागितलं नाही. मी त्यांच्या अगोदर राजकारणात इलेक्शन लढलोय. 2012ला मी पंचायत समिती लढलो, अपक्ष लढलो. नंतर ते 14ला लढले. नंतर 14 नंतर सगळे मित्र म्हणून आम्ही एक भूमिका घेत आलो आणि त्या सगळ्या एकंदरीत भूमिकेपासून ते लांब गेलेत आणि आज ते मुद्द्यापासून, एका ज्याला म्हणतो की मोटिव्ह पासून सगळ्याच ठिकाणी लांब जाताना दिसत आहे. आणि ती मैत्री ही फक्त एका नावासाठी, त्यांच्यासाठी फक्त मैत्री हे नाव
हे वापरण्यासाठी राहिलं. मला असं वाटतं की ते सगळ्या मित्रांसाठी, कार्यकर्त्यांसाठी, सहकाऱ्यांसाठी पडलेलं एक स्वप्न होतं. सकाळ झाली, स्वप्न संपलं. त्याला असं म्हणतात की मत पूछ किस्सा सियासत का बड़ी लंबी कहानी है. मत पूछ किस्सा सियासत का बड़ी लंबी कहानी है और मैं दुश्मनों से कभी नहीं हारा. ये सब मेरे दोस्तों की मेहरबानी है. चव्हाण साहेबांनी असं मगाशी म्हटलं की म्हणजे वापरलं गेलं आहे असं एक इंग्रजीमध्ये आपण म्हटलं आहे की म्हणजे एक सोजवळ शब्दामध्ये आपण म्हणूया की जे कार्यकर्ते होतं किंवा मित्र होते त्यांचा कडीपत्त्याप्रमाणे वापर करण्यात आला आणि जेवढी स्वयंपाक करतो तेवढी ते बाहेर जेवताना बाहेर काढून फेकण्यात आलं असं आपलं म्हणणं आहे. आपले काही असे अनेक कार्यकर्ते किंवा मित्रपरिवार होते जे कॉमन मित्र होते सगळे. तर त्यांची अवस्था आता अशी झालेली आहे, एकीकडे उन्मेष दादा आहेत तर दुसरीकडे मंगेश दादा आहेत. तर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी एक मानसिक फाळणी झालेली आहे का. आणि आज गिरीश भाऊ महाजन यांनी सुद्धा जाहीर सभेमध्ये एक थेट आव्हानच दिलेलं आहे उन्मेष पाटलांना की जर तुम्हाला मताधिक्य करून दाखवायचं असेल तर तुम्ही 40गावमध्ये करून दाखवा, तिथे आमचा मंगेश चव्हाण बसलेला आहे. अशा शब्दांमध्ये थेट आव्हान दिलेलं आहे. बघा, मित्र हा भाग राजकारणात एक स्टेजपर्यंत सोबत असतो, परंतु कार्यकर्ता त्यांच्या सोबत गेला नाही. त्यांनी जे राजकारणात पेरलं म्हणजे ॲज यू स्वा इट विल रिप, जसं तुम्ही पेराल तसं उगेल. त्यांनी काटे पेरले तर त्यांनी काही आता फळाची अपेक्षा राजकारणात त्यांना कार्यकर्त्यांकडून काही होणार नाही असं एकंदरीत इथलं चित्र आहे. कारण की ज्यावेळेस त्यांनी पक्षांतर केलं त्यांच्यासोबत मनापासून एकही कार्यकर्ता गेलं नाही. राजकारणात 10 वर्षात 100 लोक आपण जोडू शकले नाहीत, हे त्यांचं फेलियर आहे असं मला वाटतं. आणि गिरीश भाऊंनी जे सांगितलं ते कार्यकर्त्यांच्या भरोश्यावरच सांगितलं. इथं उन्मेष पाटील आले किंवा मी आलो म्हणून इथं पार्टीचं केडर नाही झालंय. इथं आत्तापर्यंत एकदा जर सोडलं तर भारतीय जनता पार्टीचा जिथं आमदार राहिलाय 15 वर्ष साहेबराव घोडे होते, त्याच्या अगोदर जाधवजी होते, नंतरच्या काळात थोड्या मतांनी पराभव झाला. एक अपवाद वगैरे राजू देशमुखांचा एक अपवाद वगळला थोड्या मतांनी. तर इथं भारतीय जनता पार्टीचं केडर कार्यकर्त्यांचं खूप स्ट्रॉंग आहे. ते लीडरच्या मागे नाही आहेत, ते पक्षाच्या झेंड्याखाली काम करतात. त्याच्यामुळे कुठला झेंडा घेऊ हाती तर भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊ हाती हे कार्यकर्त्याच्या मनात एकदम सुस्पष्ट आहे. दादा, आनंद जी शर्मा ये आपला प्रश्न. आप तेज तर्रार विधायक के रूप में देखे जाते हैं. आप यहाँ से जलगांव तक गुटखे की गाड़ी का पीछा करते हुए पहुंचते हैं. आप कन्नड़ घाट में स्टिंग ऑपरेशन करते हैं पुलिस और आरटीओ के खिलाफ. आप चालीसगांव में कैफेज है उसके खिलाफ तोड़फोड़ करते हैं. तो विरोधक बोलिए या फिर लोग ये कहते हैं कि आप ये सब कुछ स्टंट करते हैं, और आपको नहीं लगता है कि इस स्टंट से या फिर आपकी इस कारगिर्दी से, आपके इस कार्य से एक विशिष्ट वर्ग नाराज होगा? देखो, मेरा काम है कि पब्लिक रिप्रेजेंटेशन क्या है, कि जन लोक प्रतिनिधि का काम क्या होता है कि समाज में कोई काम सही तरीके से नहीं होता है और प्रशासन उसमें उसका रोल प्ले करने में कम होता है, तो लोक प्रतिनिधि का हमेशा जिम्मेदारी होता है कि वो कोई एग्जाम्पल सेट करे. ये जो आज तक मैंने जो काम की, एमएससीबी का वो इशू था, वो टाइम में सब फार्मर्स परेशान थे. हमने 10 बार डीपीडीसी में, विधानसभा में आवाज उठाने का प्रयास किया, लेकिन तब की सरकार पूरी गूंगी थी, बहरी थी, सुनाई नहीं देता था. गांधी जी के 3 बंदर जैसे वो सरकार चलाते थे. तो मेरा लोक प्रतिनिधि के नाते लोगों का रिडल सर मैं कम करूं, इसके लिए मेरा एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी था, वो मैंने किया. गुटखे का गाड़ी, गुटखा बैन है. अभी ये तो सही है कि हर चीज समाज में गलत चलने वाला हर चीज मैं रुका नहीं सकता हूँ. इसका मतलब ये नहीं कि मैं पूरी आंखों से ये सब चीज देखता रहूं. मुझे जो ध्यान में आता है, जो गलत है, उसका मैं हमेशा अपोज करता हूँ. और मेरा हमेशा प्रयास रहता है कि समाज में एक परिवर्तन के लिए मैं कुछ एग्जाम्पल सेट करूं. करप्शन रहे या तो कोई कंट्रोवर्सी में या तो कोई कॉमन मैन में, वहाँ पे जहाँ पे रिलीफ वो एक्सपेक्ट करता है, जैसे आरटीओ का हुआ, वो पब्लिक को एक एग्जाम्पल सेट करना था कि भाई ये ऐसा हो सकता है, और उसका थोड़ा इफेक्ट भी नीचे आया. स्टंट करने के लिए मुझे जरूरत नहीं, मुझे लोगों ने चुन के दिया है. लोगों के हित में
मुझे जो जो करने की जरूरत पड़ेगी, आप कोई स्टंट समझे, कोई पब्लिसिटी समझे या कोई भी समझे, मैं लोगों के हित में वो करूंगा। मैं लेकिन- पीपल व्हाट थिंक अबाउट आप मी। दादा, लेकिन इससे तो युवा वर्ग नाराज हो जाएगा अगर कैफे वैफे आप तोड़ेंगे इस तरीके से। तो देखो 10 लोग नाराज होंगे, वहां पे कैफे में जो प्रकार चल रहा था वो अनैतिक था, मॉरल खुद का सपोर्ट नहीं कर रहा था। वहां पे कैफे के नाम से कोई कंप्यूटर नहीं था, वहां पे कोई फूड नहीं था, एक डार्क रूम था और वहां पे एक अनैतिक जैसा काम चल रहा था। तो ये मुझे ऑलरेडी मैंने स्टैंडिंग इंस्ट्रक्शन दिया था, मेरा यहाँ पे पुलिस में पूरा स्टैंडिंग इंस्ट्रक्शन कि कोई गलत काम दिखता है तो रुकाओ। तो मुझे वो करना पड़ा, उसके लिए भुसावल अनेक जगह वो कैफे बंद भी करने पड़े, पुलिस वहां पे एंट्री रखने लगे। तो मुझे लगता है कि इसमें एक जागरूकता बढ़ी, उसमें पब्लिक को एक समाधान हुआ और पीपल को लगता है, कॉमन मैन को लगता है कि हमारा आमदार हमारे लिए, हमारी लड़की घर के बाहर जाती है, लड़का घर के बाहर जाता है, तो उसकी रिस्पॉन्सिबिलिटी जितनी उनकी पेरेंट्स की है, तो मैं भी समझता हूँ कि मैं भी इनका गार्डियन हूँ, तो मेरा भी कुछ ना कुछ रोल रहता है, मेरी भी रिस्पॉन्सिबिलिटी है, तो मैं उतना हो सके उतना रोल प्ले करता हूँ। दादा, एक मजाकिया लेकिन सीरियस सवाल है, ये स्टंटबाजी आपने किससे सीखी है? ऐसी स्टंटबाजी तो गिरीश महाजन किया करते थे और वो आप उनके एकदम नजदीकी हो, तो क्या ये इस तरह की स्टंटबाजी आपने महाजन साहब से सीखी? अभी देखो, ये आप इसको स्टंट नाम देते हैं, आप पब्लिक को एंड में पूछो, जेल में जाने का तो कोई स्टंट नहीं करेगा। 13 दिन जेल में जाना, आप भी करके देखो कभी कभी एक बार कोई पूछ के, एक दिन कोई जेल में नहीं जाता। मैंने बच्चों को छोड़ को, परिवार के छोड़ के फार्मर के साथ 13 दिन रहा, मेरे पे केस चालू है, आज भी मैं कोर्ट में जाता हूँ। आप इसको स्टंट नाम दे के मुझे ऐसा लगता है कि कोई अच्छा काम करने वाले के लिए आप डिमोरल कर रहे हैं। जैसे एक जुडिशरी पावर है कि जो पावर एक्सरसाइज करती है कि लेजिस्लेचर, म्हणजे जैसे कि मेरा काम क्या है कि लेजिस्लेचर टू लेजिस्लेट, कि पीपल को लिटरेट करके वो बताना, लेकिन जब हर चीज कायदे से नहीं होती है, जिसको जो भाषा में समझता है वो भाषा में मैं समझाने का प्रयास करता हूँ। शायद ये किसी के लिए 2-5 लोगों को क्या लगता है मुझे मालूम नहीं, लेकिन पब्लिक के हित में जो है वो मैं करने का प्रयास करता हूँ। दादा, थेट प्रश्न, उन्मेष पाटलांचं जे तिकीट कापलं गेलं, या षडयंत्रामागे तुम्ही होतात, तुमच्यामुळे त्यांचं तिकीट कापलं गेलं। भारतीय जनता पार्टी ही काही अशी प्रायव्हेट लिमिटेड एका व्यक्तीच्या भोवती चालणारी पार्टी नाही। सगळ्यात पहिले लोकसभेची तिकीट करण्यासाठी पार्लिमेंटरी बोर्ड आहे, पार्लिमेंटरी बोर्ड तो निर्णय घेतं, तो निर्णय घेताना राज्याची एक समिती आहे, जिल्ह्यातनं आणि त्यांचे पण सगळे सर्व्हिलन्स, विजिलन्स, सर्वे सगळेच टीम आहेत, शासकीय प्रशासकीय सर्व यंत्रणा आज आहेत केंद्राकडे, राज्याकडे। यामध्ये उन्मेष पाटलांची तिकीट कापण्याची कारणं काही प्रमाणात आजही देवेंद्रजींनी तो मुद्दा घेतलाच की त्यांना आम्ही वाचवलं नुकसान होण्यापासून, तर अशी कारणं निश्चित त्यामागे आहेत की ज्यामुळे त्यांचं तिकीट कापलं। त्याचं नॉलेज त्यांना पण आहे, कदाचित ते सांगणार नाही। मग तिकीट कापण्याच्या विषयावर बघा, आमदार खासदाराचे मतभेद हे काही महाराष्ट्रात काही 40 गावासाठीच नाही, 70% ठिकाणी आमदार खासदारांचे मतभेद आहे, म्हणून काय पार्टीने सगळ्याच ठिकाणी तिकीट कापलं असे नाही, पण दादा याच्यात विषय असा आहे की ही जी निवडणूक आहे त्यांचं तिकीट कापल्यामुळे जी भाजपासाठी सोपी होती ती एका निर्णयामुळे अवघड झाली असं नाही वाटत का? बघा, राजकारणात कोणीतरी विरोधक तुमचा राहणार आहे, बर्दाश्त करो या तो ओव्हरटेक करो। चुकीचे माणसं लादून घेऊन पार्टी पुढे जाईल अशा पार्टीत भारतीय जनता पार्टी नाही। पार्टीने आजवर असे हार्ड निर्णय खूप घेतले आहेत, राज्यात आपण अनेक उदाहरणं पाहिलं, म्हणजे जेव्हा जेव्हा पार्टीला वाटलं तर कितीतरी जणांच्या बाबतीत निर्णय झाला, असे निर्णय पार्टी घेत राहते। त्याच्यामुळे उन्मेष पाटलांचा निर्णय काही फार त्याच्यामुळे निवडणूक झाली म्हणजे राज्याचे एखादा माणूस मुख्यमंत्री पदाचा दावा करतो पण तो व्यक्ती केंद्रित राजकारण करतो, परिवार केंद्रित राजकारण करतो, उद्या उठून पार्टीला हे घातक आहे असे लोकांचे निर्णय झाले। त्याच्यामुळे पार्टी काही असा विचार करत नाही की निवडणूक आपल्याला सोपी झाली ना अवघड झाली, राजकारणाचा भाग आहे, फेस करावा लागेल। तुम्ही सांगतात की त्यांचं तिकीट कापण्याची कारणं त्यांना माहिती आहेत,
फडणवीस साहेबांनी सांगितलं, तुम्ही सांगितलं की मी कधीतरी जाहीर करेल. कारण का सांगत नाही आपण? कारण का नाही सांगत आपण? बघा, म्हणजे त्यांचं जर काही चुकलं असेल तर ते जगासमोर का नाही आलं पाहिजे? कुठल्याही गोष्टीला एक वेळ असते. योग्य वेळ आल्यानंतर योग्य ठिकाणी आपण जनतेसमोर जाईल. मला असं वाटतंय की आता इलेक्शन चाललंय देशाचं. उन्मेष पाटलांना फार महत्व देण्याची गरज नाही. त्यांचा चॅप्टर हा क्लोज झाला आहे. एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर त्यांना जी जबाबदारी पक्षाने दिली आहे, त्यांनी मित्राला आणून देण्यासाठी जी जबाबदारी घेतली आहे ती त्यांना पूर्ण करू द्या. चाळीसगावमध्ये कुठल्याच परिस्थितीत त्यांना लीड भेटणार नाही, कारण की इथलं पब्लिक इम्पल्स हे त्यांच्या सोबत नाही. त्यांच्या तिकीट कापायच्या कारणांवर आपण कधीतरी याच्यावर मी सविस्तर खुलासा करेल, पुराव्यांसह खुलासा करेल. दादा, आता तिकिटाचा विषय निघाला तर एक गोष्ट विचारायला हरकत नाही की उन्मेष पाटलांचं तिकीट कापलं जाईल म्हणजे लोकसभा निवडणुकीचा आराखडा जाहीर व्हायचा होता, त्याच्या आधीपासून किमान 2 महिने आधी हे नरेटिव्ह सेट केलं गेलं. उन्मेष पाटलांचं तिकीट कापलं जात आहे. ते कोणी केलं? आता तोच मुद्दा होता की हे नरेटिव्ह सेट झाल्यानंतरही मग उन्मेष पाटलांना गाफील का ठेवण्यात आलं, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा होता की थेट आता उन्मेष पाटलांचं तिकीट कापल्यानंतर एक चर्चा अशी रंगलेली आहे की मंगेश चव्हाण ज्यावेळेस चाळीसगाव तालुक्यामध्ये सक्रिय राजकारणात सक्रिय झाले त्यावेळेस त्यांना सेट करण्यासाठी उन्मेष पाटलांना केंद्रात प्रमोशन देण्यात आलं. खासदारकी त्यांना 2019 मध्ये इच्छा नसताना लढवावी लागली. नंतर मंगेश चव्हाण आमदार झाले. आता उन्मेष पाटलांना ते डोईजड होतील म्हणून त्यांचा थेट पत्ता कापला आणि मंगेश चव्हाणांचा मार्ग मोकळा केला. तर ही जी सारी चर्चा आहे तर नेमकं उन्मेष पाटलांचा यात गेम झालाय का सरळ सरळ? बघा, ही चर्चा ही फक्त खालच्या स्तरावर कोण कसं करतं माहिती नाही. उन्मेष पाटलांचा परफॉर्मन्स जर या 5 वर्षाचा लोकसभेचा पाहिला तर त्यांनी लोकसभे मतदारसंघात किती वेळ दिला, दिल्लीला किती वेळ दिला, त्यांनी काय काय विकास कामं आणली, कार्यकर्त्यांनी जो नरेटिव्ह सेट केला, त्यांच्या रोजच्या दैनंदिन संपर्कावरून, त्यांच्या रोजच्या व्यवहारावरून, त्यांच्या रोजच्या वागण्यावरून, फिरण्यावरून, राहण्यावरून नरेटिव्ह सेट झाला. तो काय ठरवून कोणी नरेटिव्ह सेट करू शकत नाही. राहिला दुसरा विषय मंगेश चव्हाणला सेट करण्यासाठी, भारतीय जनता पार्टीने अशी कोणाला सेट करण्याची कधीच जबाबदारी घेतलेली नाही. भारतीय जनता पार्टीत जो कार्यकर्ता स्किल आहे तो त्याच्या स्किलवर सेट होतो. कार्यकर्ता म्हणून त्याला पक्ष त्याला ताकद देत राहतं. त्याच्यामुळे त्यांना जे काही मिळालं, त्यांचं काही 3 पिढ्यांचं भारतीय जनता पार्टीचं राजकारण नव्हतं. त्यांचे वडील आजही जाहीर भाषणात ते बीजेपीत असताना सांगत होते की मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यांचा परिवार कधीही भारतीय जनता पार्टीचा नव्हता, संघाशी संबंधित नव्हता. ते एका वेगळ्या विचारसरणीचे लोक आहेत. त्यांना भारतीय जनता पार्टीने एकदा उमेदवारी दिली, त्यांना लोकसभेला पाठवलं आणि पार्टीने तो काही निर्णय घेतला तो एका वेगळ्या कंटेक्समध्ये घेतलाय. त्यांच्या तिकीट कापण्याची खूप प्रॉमिनंट अशी कारणं आहेत. ती आत्ता इलेक्शनच्या काळात सांगणं म्हणजे आरोप प्रत्यारोप होतील किंवा त्या विषयाला वेगळं वळण मिळेल. एका मोठ्या प्रकरणात त्यांचा इन्व्हेस्टिगेशन एजन्सींना प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये ते योग्य वेळ आल्यावर सांगेल. मला असं वाटतं की त्या विषयाला आपण एक सविस्तर वेळ देऊ. अपेक्षा होती की लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अवघ्या काही तासांवर आहे. त्या अगोदर जर आपण गौप्यस्फोट केलं असतं किंवा वास्तुस्थिती समोर आणली असती तर कदाचित त्याच्या निवडणुकीमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम झाला असता. हीच ती योग्य वेळ. त्यांच्या त्या विषयावर 4 ते 5 कारणांपैकी एक कारण महत्वाचं त्यांना आडवं आलं. ठेकेदारांना एक्स्टॉर्शन, ठरवून त्रास देणे, केंद्रीय नेतृत्वाने राज्य नेतृत्वाने सांगितल्यावर देखील त्या लोकांना त्रास देणे, कत्तल खाण्यासारखा प्रकार त्यांच्या कारकिर्दीमध्ये चाळीसगावला आणणे, त्या उद्योजकाशी हातमिळवणी करणे आणि यासोबत पक्ष नेतृत्वाविषयी, पक्ष नेतृत्वाच्या संदर्भात कागदोपत्रांचा आधार घेऊन त्यांना अडचणीत आणण्याच्या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचं प्रथमदर्शी
माहिती आहे. अजून त्यांचे काही प्रकार आहेत. आता तरी तुमच्या समाधानासाठी एवढे 3 प्रकार खूप झालेत. अजून काही मटेरियल मला विधानसभेला गरज पडेल तेव्हा मी लोकांना सांगेन. दादा, याच्यात एक विषय असा आहे की समजा असं गृहीत धरूया की तुम्हाला माहिती होतं की त्यांचं तिकीट कापलं जाणार आहे. मग भाजपाने उमेदवार जाहीर करण्याची घाई केली असं वाटत नाही का? जर उमेदवार तुम्ही थोडं उशिराने जाहीर केले असते, जसं 89 वेळेस झाले की त्यांना तो टाईम स्लॉट मिळाला नाही आपलं उपद्रव मूल्य दाखवण्याचं, पण यांना उमेदवारी लवकर जाहीर झाल्यामुळे खूप स्पेस भेटला, त्यांना निर्णय घेता आले, कार्यकर्त्यांच्या भेटी घेता आल्या, कुठल्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेता आल्या, त्यांचे काही गोष्टी असतील समजा राजकीय भवितव्याच्या दृष्टीने त्या संदर्भात चर्चा करता आली. तर असं नाही वाटत का की हेच उमेदवार जर तुम्ही थोडे उशिरा जाहीर केले असते तर हे जी बंडखोरी आता तुमच्या पक्षात झाली आहे, कार्यकर्त्यांची जी विभागणी झाली आहे, ही टाळता आली असते आपल्याला? बघा, असं आहे की राजकारणात कोणीतरी विरोधात लढणार आहे, बरोबर आहे. उलट आम्हाला सोपा उमेदवार मिळालाय. तुम्हाला उद्या परवापासून लक्षात येईल की ह्या उमेदवाराचं वातावरण काय आहे. यांनी एक माहोल तयार केला होता. सोशल मीडियावर काहीतरी खोटे आरोप करायचे, मोठ्या लोकांवर आरोप करायचे, नेतृत्वावर आरोप करायचे. तो माहोल तयार करून इनकॅश होईल असं त्यांना वाटलं. त्यांचा भ्रमाचा भोपळा तयार झाला आणि उन्मेष पाटलांच्या उमेदवारी संदर्भात केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला. त्यांनी उमेदवारी जाहीर केली. उलट पॉझिटिव्हली आम्हाला भारतीय जनता पार्टीसाठी, स्मिताताईंसाठी चांगला वेळ मिळाला. पार्टी एवढी मोठी पार्टी आहे, इतकी मासबेस पार्टी आहे, इतका छोटा विचार किंवा बाबा एवढ्या अशा पद्धतीने जे आमच्या सोबत आहे त्यांचं स्वागत, जे गेलं त्यांच्यासाठी शुभेच्छा. म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना असतील किंवा आपण ज्याला म्हणतो की हा एक चर्चेचा सूर आहे की मंगेशदादांनी जर सांभाळून घेतलं असतं पुन्हा एकदा तर उन्मेष पाटलांना, माझ्या हातात काय होतं, जर ते पुन्हा लोकसभेत गेले असते आणि तुम्ही पुन्हा विधानसभा लढवली असती तर तुम्हाला अडचण काय होती? नाही, हे सांभाळ हा माझ्या हातातला भाग नाही. पहिला मुद्दा, त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कधी कामच केलं नाही. तुम्हाला एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांनी त्यांच्यासाठीच फक्त भारतीय जनता पार्टीचं काम केलं. त्यांच्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदला ठरवून इथल्या जागा पाडल्यात. मराठा समाजाचा एकही माणूस तयार होऊ द्यायचा नाही. जिल्हा परिषदला एकही माणूस त्यांनी निवडून द्यायचा नाही. हे प्लॅनिंग बॅक टू बॅक त्यांनी केलं. जे आहे ते सगळे कानाखालचे लोक ठेवायचे. प्रस्थापित ज्यांनी 30-30 वर्ष पक्ष सांभाळला त्या सगळ्या लोकांची तिकीटं कापले. मार्केटला त्यांच्याच विरोधात काही लोकांनी बंडखोरी केली. त्यांच्या अंतर्गत कुरघोडीमुळे ते मार्केट हातातनं गेली. पंचायत समितीला योगायोगाने त्यांच्या हातात आली. पण आज तुम्ही बघा, नगरपालिकेला त्यांनी राष्ट्रवादीचा माणूस इकडे आणला, त्याला उमेदवारी दिली. विधानसभेला माझ्या वेळेस अगदी ओपन काम केलं. ओपन सगळ्यांना सांगून 6-7 उमेदवारांना सांगितलं मी आर्थिक मदत करतो, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. तेच इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे तुम्हाला. 1-2 जणांची तुम्ही इंटरव्ह्यू घ्या. त्याच्यामुळे उन्मेष पाटील हा स्वतःसाठीच फक्त कमळासाठी काम करायचा. त्यांनी कधीच कमळाला मतदान केलं नाही, कधीच भारतीय जनता पार्टीच्या विचारासोबत राहिले नाही, कधीच नेतृत्वासोबत प्रामाणिक राहिले नाही. प्रचंड महत्वाकांक्षा आणि पक्षाची गद्दारी त्यांना भोवली. नाही, मग तुम्ही आता समजा ते पक्ष सोडून गेल्यानंतर हे सगळं बोलतायत, पण ते जर ज्यावेळी ह्या गोष्टी करत होते त्यावेळी तुम्ही का आवाज नाही उठवला? त्यांना सांगितलं की तुम्ही हे करताय ते चुकीचं करताय. त्यांना पक्ष नेतृत्वाने समजवलं होतं, त्यांना सूचना दिल्या होत्या. अगदी माझ्या समोरही सांगण्यात आलं होतं. बऱ्याचदा सांगितलं, पंचायत समितीला त्यांच्या सोबतच्या लोकांनी गद्दारी केली म्हणून पंचायत समिती हातातून गेली. बघा, त्या माणसाच्या रक्तात प्रामाणिकपणा, रिलायबिलिटी, विश्वासार्हता, इंटिग्रिटी, लॉयल्टी, एखाद्या माणसाविषयी अफिनिटी ह्या त्याच्या डिक्शनरीत नाही. त्यांना मी म्हणतो की वापर करणे प्रत्येक व्यक्तीचा, गरज संपली की त्याला कडीपत्त्याच्या बाहेर फेकणे ही त्यांची राजकारणातली मोडस आहे. त्याच्यामुळे त्यांना भारतीय जनता पार्टी इथं वाढण्यापेक्षा स्वतःच्या व्यक्ती केंद्रित राजकारण करण्यात त्यांना जास्त आनंद होता. ते खासदार झाल्यानंतर एकच 5 वर्ष टर्म मध्ये माणूस स्वतःची बायको आमदार करावी, एखादा कार्यकर्ता मोठा करावा, ही भूमिका त्यांना कधी वाटली नाही. की जी मी भूमिका आजही घेतली आणि उद्याही माझी भूमिका हीच राहील. माझ्या घरातून मीच राजकारण करेल. माझी बायको राजकारणात जेवढा वेळ मी देतो तेवढा तीही वेळ देते. याचा अर्थ असा नाही की उद्या ती राजकीय चेहरा म्हणून शहरात येईल, तालुक्यात येईल. ती जबाबदारी तिने सामाजिक जबाबदारी सांभाळावी इथपर्यंत ठीक आहे, परंतु माझा वारसदार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच राहील. राजकीय वारसदार भारतीय जनता पार्टीच ठरवेल.
मी कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका मांडेल, अशी माझी कायम भूमिका असते. लोकसभेचं ठीक आहे, जे झालं ते झालं, पण आपण थेट असे त्यांना अंगावर घेत आहेत. तुमची सोपी असणारी विधानसभा, मग या निमित्ताने तुम्ही कठीण करून तुम्ही असं तुम्हाला वाटतंय माझी विधानसभा अगदी अजून सोपी झाली. इथल्या लोकांना एका चांगल्या प्रस्थापित सगळ्या राजकारण्यांचं म्हणणं आहे, हा माणूस समोर राहिल्यानंतर अगदी काही तालुक्यातले, आपल्या जिल्ह्यातले काही तालुके आहेत की ते लोक समोर आले की काही लोक येऊन समोरच्या व्यक्तीला सांगतात की आता या व्यक्तीसोबत राहावं लागेल. यांच्या राजकारणात यांनी खोटं चुकीच्या पद्धतीनेच फक्त मांडणं, विकासापासून दूर जाणे, मूळ मुद्दे भरकवटणे, इश्यू बेस राजकारण करणे, अशा पद्धतीने केलं. मला असं वाटतं की माझी विधानसभा अधिक पद्धतीने सोपी झाली असं माझं मत आहे. दादा, आता जसं तुम्ही म्हटलं की तुमच्यासाठी आमदारकी काही फार कठीण नाही, पण मग माझ्यासाठी म्हणजे कार्यकर्त्यांसाठी कठीण नाही. कार्यकर्त्यांच्या जीवावर आमदार विधानसभा लढली जाते. 2019चा इतिहास जर पाहिला तर तुमचं मार्जिन फार कमी होतं आणि त्यात आता एवढी कॉन्ट्रोवर्सी आहे, ते आव्हान प्रति आव्हान देणं सुरू आहे, तर मग हा अति आत्मविश्वास नाही वाटत का तुम्हाला? मी कामावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे. मी जाहीरपणे सांगतो, त्यांनी काय केलं ते सांगावं. माझ्या कारकिर्दीत त्यांनी आकडेवारी मांडावी की मंगेश चव्हाणने सिंचन क्षेत्रात मी एवढं काम केलं, याने केलं नाही. याने ग्रामविकासमध्ये मी एवढं काम करू शकलो, याने इथं कमी पडला. नगर विकासमध्ये मी हे केलं, याने इथं केलं नाही. त्यांनी काहीच केलेलं नाही. इथली परिस्थिती खूप वेगळी आहे. त्यांच्या सोबत पब्लिक रिप्रेझेंटेशन नाही, याचं आम्हाला ग्राउंड सर्वे माहिती असल्यामुळे जनता त्यांच्या सोबत जाणार नाही. त्याच्यामुळे मागचं शॉर्ट मार्जिन जे झालं ते यांनीच पक्षाशी गद्दारी केल्यामुळे शॉर्ट मार्जिन झालं. उलट आता एक डिव्हिजन आखली गेली, म्हणजे लक्ष्मण रेषेच्या ते तिकडचे विरोधक आणि इकडचे ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. त्याच्यामुळे उलट मागच्या वेळेस म्हणजे आपल्यातले परके आणि परक्यातले आपले हे ओळखण्यात चूक झाली, ती चूक आता होणार नाही. आता पण आता ते विरोधात गेल्यानंतर ते जे मुद्दे घेऊन पुढे येत आहे, म्हणजे शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, सिंचनाचे मुद्दे असतील, तर ते तुमच्यासाठी अडचणीचे वाटतात. कारण आता त्यांच्या ज्या 2-3 पत्रकार परिषदा झाल्या, सगळ्यात पहिला विषय जिल्हा बँकेचा, विकास सोसायटींचा त्यांनी घेतला की ज्या अवसायनात होत्या त्या थेट कर्ज देऊ शकत नाही, बँक कर्ज देईल. नंतर तुम्ही जिथं चेअरमन आहात, दूध संघाचा विषय त्यांनी केला, दुधाला भाव दिला जात नाही, फरक मिळत नाही, शेतकऱ्यांची नाराजी आणि ती वस्तुस्थिती ती नाकारता येणार नाही. तर मग या मुद्द्यांवर तुमच्याकडून उत्तर येणं अपेक्षित होतं, तुम्ही बोललं नाही, टाळलं, म्हणजे भीती आहे का त्या मुद्द्यांची? बघा, त्यांनी दुधाच्या भावावर सांगितलं. दुधाचे भाव आमचे भाव वाढलेत. आमचे दुधाचे भाव आज राज्यातली परिस्थिती पाहून घ्या. तुम्ही पण पत्रकार आहेत, तुम्ही पण अनालिसिस करा कोणाचे काय भाव चाललेत. आणि त्यांचा एक सोपा फॉर्म्युला आहे, इश्यू बेस राजकारण करायचं. त्यांना शेतकरी आता आठवतोय, त्यांना आता सगळं आठवतंय. साधा प्रश्न आहे, मग ते आमदार खासदार असताना हे प्रश्न तेव्हा नव्हते का? तेव्हा त्याने ते प्रश्न का पुढे केलं नाही? लोक हुशार आहेत. त्याच्यामुळे त्यांची मोडस आता इथं सगळ्यांना माहिती आहे की वेळ आली की शेतकरी, भावनिक भाषणं, तुम्ही आमदार खासदार असताना हेच प्रश्न तेव्हा होते, तुम्ही का सोडवले नाहीत? त्याचं उत्तर पहिले त्यांनी दिलं पाहिजे. दादा, आता तुम्ही जसं म्हटलं की बदानीजी एक प्रश्न माझ्या मनात येतो, एकच मी माझा पूर्ण करतो. आता तुम्ही जसं म्हटले दादा की त्यांना आता सगळं आठवतंय, पण पीक विम्याच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर उन्मेष पाटील जर सोडले तर भाजपच्या कुठल्याही नेत्याने त्या संदर्भात तोंड उघडलं नव्हतं, असं आता लोकच बोलायला लागली आहेत. तर मग त्यात उन्मेष पाटील ज्यावेळेस पीक विम्याचा मुद्दा पूर्ण रावेर मतदारसंघापासून तर जळगाव मतदारसंघापर्यंत हा विषय होता, स्वतः गिरीश महाजनांनी देखील ते विषय टोलून लावले, हे आपण पण पाहिलंय. मग आपण त्यांची जी भूमिका होती त्यावेळची ती दुर्लक्षित करून चालणार नाही. असं आहे की पीक विम्याच्या संदर्भात जर म्हटलं तर 70% केळी बेल्ट हा यावल रावेर फैजपूर सावदा तिकडचा आहे आणि 30% हा जळगावच्या इकडच्या भागातला आहे. पीक विम्याच्या संदर्भात जर बघितलं तर पीक विम्याच्या संदर्भात यावेळेस अगोदर देखील हरिभाऊ जावळे यांनी प्रचंड कायम त्या विषयावर भूमिका मांडली. ती आजची भूमिका नाही, पीक विम्याच्या संदर्भातली अगोदरी भूमिका मांडली गेली. नंतर अमोल जावळेंनी मांडली, रक्षाताईंनी मांडली, नंदू महाजनांनी मांडली. उन्मेष पाटलांनी आयत्या तिथल्या एका कर्मचाऱ्याला हाताशी धरून तिथल्या माहितीच्या आधारे, ज्याला म्हणतो की इन्फॉर्मेशन, फक्त ते मांडत राहिलेत. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जे काम केलं त्याबद्दल एखादी गोष्ट त्यांची जबाबदारी पण होती, आपण त्याबद्दल काही म्हणू शकत नाही. आता त्या गोष्टीच्या संदर्भाने जर
ते जर एखाद्या उपकाराच्या भावनेतून ते करत असतील तर शेतकऱ्यांनाही कळतं. तुम्ही जर 5 वर्ष खासदार असताना एखाद्या गोष्टीसाठी पाठपुरावा केला तर आपली जबाबदारी म्हणून केला असंही म्हणता येईल. आणि या अगोदरही तिथल्या बऱ्याचशा लोकांनी केलं. 1 रुपयामध्ये विमा हा सरकारने दिलाय, बरोबर. त्यांनी त्या संदर्भात जर कागदपत्र पाहिली तर फक्त लाईव्ह मीडिया याच्या समोरच आहे. राज्य स्तरावर त्यांच्या कुठेही बैठका झाल्या नाहीत. त्यांनी फक्त शासनाकडनं काय करस्पॉन्डन्स झालं आणि आता कुठले कागद तयार होत आहेत त्या माहितीच्या आधारावर त्यांनी मांडलं. त्यांनी कधीही कृषी मंत्र्यासोबत बैठक घेतली नाही, आयुक्तांसोबत बैठक घेतली नाही. त्या बैठकीचे मिनिट्स दाखवावे, त्या बैठकीच्या अनुषंगाने सगळे कागदपत्र त्यांच्याकडे नाहीत. फक्त पत्र देणं म्हणजे त्याच्यावर कारवाई होणं असं होत नाही. दादा, मगाशी आपण जो एक उल्लेख केला, नाम उल्लेख आपण मात्र टाळलेला आहे. ज्या लोकांनी पक्ष सोडला, भारतीय जनता पार्टी सोडली, नंतर त्यांचं हसं झालं किंवा त्यांना अवमूल्यन झालं असं आपलं ठाम मत आहे. थेट आपणास प्रश्न विचारतो, एकनाथरावजी खडसे हे सिनियर नेते होते, तुमच्यापेक्षा पण सिनियर होते, पण ते जेवढी ते पक्ष सोडून गेलेत किंवा परत येण्याची आता त्यांच्या परत येण्याच्या मार्गावर, किंवा अजून तरी त्यांचा प्रवेश सुनिश्चित नाही BJPमध्ये. आणि आपलं जे वेड्या भोपळाचं प्रेम आहे ते सर्वश्रुत आहे. मग ते दूध संघाची निवडणूक असो किंवा प्रत्येक वेळी खडसे आणि आपली जुगलबंदी ही झालेली आहे. या संदर्भात आपण काय बोलाल? खडसेजींना आणि त्यांच्या भूमिकांबद्दल आपलं काय मत आहे? त्यांच्या भूमिकांचे दुष्परिणाम ते भोगताय. एखाद्या गोष्टीवर स्टिकअप न राहणे, पुन्हा त्यांचा पण तसाच एक स्वभाव आहे, व्यक्ती केंद्रित राजकारण करणे. मी व माझा परिवार हा विचार घेऊन ज्यांनी पार्टीत काम केलं त्यांनी पार्टी सोडली, कार्यकर्ते गेले नाहीत. आज त्यांची परिस्थिती अगदी हसू झालाय. त्यांना दूध संघात, जिल्हा बँकेत, स्थानिक सगळ्या स्वराज्य संस्थेत, अगदी विधानसभेला लोकांनी नाकारलं. अगदी त्यांनी जे केलं त्याचं त्यांनी भोगलं. त्यात आता मी तरी काय तुम्हाला सांगायचं त्याच्यात. आपण एक असंही वक्तव्य केलं होतं की जर नाथाभाऊ कदाचित पार्टीत परत आले तर नव्यानं आल्यानंतर त्यांची जी सिनियरिटी आहे ते एखाद्या सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या पण खाली असेल. मग एकीकडे पक्षाची ताकद वाढणार आहे नाथाभाऊंच्या येण्यानं की त्यांचं पदाचं अवमूल्यन होणार इथं व्यक्तीची ताकद नाही, इथं कार्यकर्त्याचीच ताकद आहे. नाथाभाऊ आले तरी काही फरक पडणार नाही, गेले तरी काही फरक पडणार नाही. आले तर त्यांनी त्यांची भूमिका पार पाडावी, गेले तर त्यांनी काही बदल करू शकले नाही. उलट ते गेल्याने कार्यकर्ते एकवटले, कॉन्सन्ट्रेटेड झाले. आणि नेता नसताना देखील लीडर गेल्यानंतर केडर गेलं नाही. ते गेल्यानंतर एकाही इलेक्शनला पराभव झाला नाही. त्यांच्या 30 वर्षाच्या राजकारणात तुम्ही बघा, जळगाव महापालिकेत अशी सत्ता कधी आणता आली नाही. ते उत्तर महाराष्ट्रात नेते म्हणून म्हणायचे. धुळ्याला कधी करता आलं नाही, नाशिकला कधी करता आलं नाही, जिल्हा परिषदला एवढ्या प्रमाणात कधी करता आलं नाही, विधान परिषदेच्या संदर्भात एवढं कधी मताधिक्य मिळालं नाही, लोकसभेला एवढा कधी लीड मिळाला नाही. ते गेल्यानंतर काही थांबलंच नाही. त्याच्यामुळे त्यांच्या येण्याने आणि जाण्याने भारतीय जनता पार्टीवर फार काही मोठा परिणाम झाला असं मला वाटत नाही. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आपली बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे, विजयजी, आनंदजी, बदानेजी. तर एक वेगळा प्रश्न, थोडा उच्चस्तरीय प्रश्न विचारतोय. ज्यावेळी राज्यामध्ये सत्तांतराचं एक नाट्य घडलं, असं म्हटलं जातं की राज्याच्या राजकारणामध्ये फडणवीसांचे गिरीशभाऊ हे राईट हँड आहेत आणि मंगेश दादा चव्हाण हे गिरीश महाजन यांचे लेफ्ट हँड आहेत. तर ही जी एक फडी होती नेत्यांची, जे म्हणजे या सर्व घडामोडीच्या मागे, पडद्यामागे आपण पण होता असं म्हटलं गेलंय. आपण गुलाबराव पाटलांना भेटलात मुंबईमध्ये, काहीतरी 10-15 मिनिटाची भेट झाली. तर त्याच्यामध्ये असं काय आपण शब्दप्रयोग केले किंवा वक्तव्य केले किंवा असा कुठला फाईलचा आपण गठ्ठा सोबत घेऊन गेले की अर्ध्या तासामध्ये गुलाबराव पाटलांचं राजकीय क्रांतिकारक मतपरिवर्तन झालं आणि त्यांनी सकाळची फ्लाईट धरली. आणि तो जो एक 3G प्रवास होता, गुजरात, गुवाहाटी आणि गोवा, त्याच्यामध्ये आपली काय भूमिका? चेहऱ्यावरचं हास्य तर खूप काही म्हणजे सूचक दिसतंय. म्हणजे ही अचिव्हमेंट, उपलब्धी आहे तुमच्या चेहऱ्यावरची का मिस्केल असते? असं आहे की राजकारणात लेफ्ट आणि राईट हँड कधी नसतं. पार्टीचा जो काम करतो तो कार्यकर्त्याला जबाबदारी मिळत असते. गुवाहाटी या विषयावर राज्य स्तरावर काय निर्णय झाले असतील, त्यांनी काय निर्णय केले असतील, हा त्यांचा विषय आहे. गुलाबराव पाटलांचे माझे हे अगदी पारिवारिक संबंध राहिले. अगदी सुखात दुःखात वयाने ते माझ्याशी वडिलकीच्या नात्याने जरी असले, परंतु मित्रत्वाच्या नात्याने ते कायम माझ्याशी राहतात. कुठल्याही पारिवारिक विषयात त्यांचं आणि माझं कायम एक वेगळं ट्युनिंग राहिलं आहे. राजकीय विषयावर राज्याची परिस्थिती अशी आहे की सगळे लोक तिकडे गेले आहेत, तुम्हीच फक्त इकडे राहिले आहेत.
युती धर्म म्हणून एक ज्याला म्हणतो की पर्सनल अफेक्शन म्हणून त्यांना मी एक भावनिक साथ घातली. देवेंद्रजींचा विषयावर त्यांची काय चर्चा झाली ते दोघंच तुम्हाला अधिकपणे सांगतील. पण त्यांना मी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली की तुम्ही ज्या नेतृत्वासोबत काम करता आहेत ते नेतृत्व हे राज्याला न्याय देऊ शकत नाही, या राज्याला प्रगतीवर नेऊ शकत नाही, आणि ज्या उद्देशाने तुम्ही सगळेजण राजकारण आपण करतो आहे तो उद्देश सफल होईल असं मला तरी वाटत नाही. यासोबत एक व्यक्तिप्रेम देखील माझं होतंच. त्या प्रेमातून त्यांनी मी आणि गिरीश भाऊंची चर्चा झाली, त्यातनं त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्या निर्णयातनं पुढे जे काही घडलं ते आपण सगळं पाहिलं. दादा, इन्होंने बोला वो फाइल थी क्या वाकई में? उनका कोई बिजनेस नहीं, उनका कोई फैक्ट्री नहीं, उनका कोई इंडस्ट्री नहीं. वो तो बोलते हैं कि 5 स्टार होटल्स वगैरह है, कुछ पूना मुंबई हाईवे पे उनके नाम पे, लोग तो यही बोलते हैं. अब देखो लोग क्या बोलते मालूम नहीं. 5 स्टार होटल है वो कोई ऐसा कि कोई भूमि के अंदर डाल सकते हैं क्या? उसका कोई पेपर होएगा, कोई कंपनी होंगी, कंपनी में नाम होगा, कोई शेयर्स होंगे, शेयर्स होल्डिंग पैटर्न होगा, उसका कोई रिटेलशिप होगा, कोई ओनरशिप होगा, कोई लीज होगा, कोई तो पेपर होंगे ना. फाइल नहीं थी, कोई पेपर ही नहीं. गुलाबराव पाटिल साहब ने आज तक 20-25 साल में आपने वो एकदम ऐसे रूप से कार्यकर्ता बने हैं कि वो एकदम फकीर आदमी जैसे आज भी थे, कल भी थे और परसों भी रहेंगे ऐसा मुझे लगता. वो कोई एंटरप्रेनर इंडस्ट्री चलाने वाला आदमी नहीं है. वो लोगों में रहने वाला एक जिंदा दिल आदमी है, लोगों की भावना का आदर करने वाला आदमी है. उनका कोई बिजनेस है ही नहीं तो उनका फाइल कहाँ से बनेगा? आपने कहा कि कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. विजय जी, हम भी सहमत है. लोगों का ये भी कहना है कि गुलाबराव पाटिल एक सर्वसाधारण पान टपरी चालक से आज कैबिनेट मंत्री तक पहुंचे, ये उनकी राजकीय अचीवमेंट है. लेकिन आपके संदर्भ में भी कहीं ना कहीं आरोप लगते हैं कि एक सर्वसाधारण व्यक्ति, सर्वसाधारण कार्यकर्ता, तो राजकारण क्या कोई ऐसा एक बिजनेस है या प्रोफेशन है? आदमी शून्य से डायरेक्ट करोड़पति, अरबपति, खरबपति बन जाता है. आपके बारे में ये सराहना भी सुनी है कि आपने, आपके सामने शून्य भी नहीं था, आपने शून्य से अपना करियर निर्माण किया, शून्य के अंदर विश्व ढूंढा, और ये भी कहते हैं कि 40 गावों के अंदर शून्य का शोध लगा है पाटणा दिवे में. मी तुम्हाला याविषयी एकदम स्पष्ट मराठी भाषेत अजून यासाठी सांगतो. मी राजकारणात येतानाच उद्योजक म्हणून ओळख घेऊन आलोय. मी वयाच्या 20-21व्या वर्षापासून उद्योग व्यवसाय करतोय. माझे बॅलन्स शीट, टर्नओव्हर तेव्हापासून, कागदपत्र असतील, सगळे प्रोफेशनल कंपन्याज असतील तेव्हापासून मी रन करतोय. मी राजकारणाच्या येण्याच्या अगोदर देखील माझी एक स्वतःची शुगर फॅक्टरी होती, माझ्या काही कंपन्या होत्या. माझा राजकारण हा व्यवसाय नाही. आणि एखादा माणूस जगजाहीरपणे सांगतो की बाबा मी कोणाचे नोकरीचे पैसे घेतले असतील, कोणाचे कमिशन खाल्लं असेल, कोणाच्या बदल्यांमध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल, ज्या पद्धतीने मागच्या कार्यकाळात अनेक लोकांची स्कॅममध्ये सापडले, जो माणूस पब्लिकली इतक्या लोकांसमोर सांगतो आणि माझं सगळ्या लोकांची राजकीय वय असताना एकही माणूस पुढे येत नाही, याचा अर्थ माझ्या सांगण्यात एक अर्थ आहे किंवा माझ्यावर आरोप आहेत एक ते खोटे आहेत. मी जे काही केलं आहे हे प्रचंड मेहनतीतून, कष्टातून, स्वतःच्या हिमतीने, कलानं, याच्यातून हे सगळं केलं आहे. आणि हे काही आमदार झाल्यावर केलं असं काही नाही. मी आमदार होण्याच्या अगोदर मागच्या 10 वर्षा अगोदर माझा जर ग्रोथ बघितला तर त्यावेळेच्या माझ्या सगळ्या ॲसेट्स, त्यावेळेचे माझे बिझनेस ते मी एक्सपान्शन करत गेलो. आणि माझं आजही जर म्हटलं तर व्यवसायाचं स्वरूप हे आहेच. मी 1000 घरांची स्कीम इथं करतोय. माझं मुंबईत व्यवसाय आहे. माझ्या ऑफिसेस पासून तर सगळी यंत्रणा, फॅक्टरी, अजूनही माझ्या डोक्यात चाललेलं एक्सपान्शन आहे. राजकारण हा माझा व्यवसाय नाही. मी अनेकदा सांगितलंय, माझा रोजीरोटीचं साधन हे वेगळं आहे, त्यातनं मी राजकारण करतो. हा माझा एक राजकीय एक तो भाग म्हणून, आवड म्हणून, लोकांची सेवा म्हणून मी करतो. दादा, जिल्ह्याच्या राजकारणाशी पुन्हा निगडीत एक प्रश्न विचारतोय. उन्मेष पाटील यांनी काही पत्रकार परिषदा घेतल्या, दूध संघाशी असेल, पीक विम्याशी निगडीत असतील, जिल्हा बँकेशी निगडीत असतील, सचिवांचे प्रश्न असतील, आणि ही वस्तुस्थिती होती की ते प्रश्न लोकांशी निगडीत होते, शेतकऱ्यांशी निगडीत होते, हे आपण नाकारून चालणार नाही. गंभीर स्वरूपाचे आरोप झाले. थेट गिरीश भाऊंना चॅलेंज देण्यात आलं, जामनेरच्या बाहेर पडू देणार नाहीत. ते इतके आक्रमक होत असताना तुमच्या पक्षातील नेते त्या तुलनेत किंवा त्या आक्रमकतेने त्यांना उत्तर देत नाही, तर कुठेतरी तुमचा पक्ष किंवा तुमचे पदाधिकारी सेफ झोनमध्ये खेळतायत का? अगदी थेट म्हणायचं झालं की काही आपण ज्याला म्हणतो की संबंध जोपासतायत की घाबरून येत. बघा, पाण्याला खळखळाट फार असतो.
त्यांच्याकडे आता गमवण्यासारखं काहीच नाही, त्यांचा स्टेक कुठेच लागलेला नाही. आता चर्चेत राहण्यासाठी, लाईमलाईट राहण्यासाठी मोठ्या नेत्यावर आरोप करणं हा त्यांचा एक मोडचा भाग आहे. त्यांनी 2014ला पण तोच केला, 19ला पण देवकर आप्पांविषयी त्यांनी एवढ्या खालच्या स्तरावरचे आरोप केले. त्यावेळचं सोशल मीडिया तुम्ही बघा, देवकर आप्पांचं पूर्ण नामोहरण केलं. त्यांच्या 3 पिढ्यांची जंत्रीपासून तर त्यांचं व्यवहार, त्यांची जेलवारी, एवढ्या खालच्या स्तरावर देवकर आप्पांविषयी आरोप केले की अगदी त्यांच्या राजकीय विरोधकांनी देखील केले नसतील आतापर्यंतच्या. तेच त्यांनी आता इथून पक्षाच्या 15 दिवस अगोदर तेच मोदीजींचं गुणगान गात होते, तेच देवेंद्रजींचं गुणगान गात होते. आता एखाद्या माणसाने जर सुपारी बहादर माणूस कोणावर काही बोलेल, त्याला उत्तर द्यायचं मी तुम्हाला सांगतो. मी त्यांना इथं बऱ्याचदा उत्तर दिली. लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर 2 दिवसात त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार. तुम्ही आज माझं रेकॉर्ड करून ठेवा. 2 दिवसानंतर पत्रकार परिषद. आता उत्तर देऊन देशाचं इलेक्शन चाललंय. इलेक्शनचे मुद्दे काय आहेत? देशाच्या इलेक्शनमध्ये स्थानिक मुद्दे आणायचं आणि इलेक्शन डायव्हर्ट करायचं, हा साधा त्यांचा फोकस आहे. तो फोकस आम्हाला बदलवायचा नाहीये. इलेक्शन झाल्यानंतर उन्मेष पाटील यांच्या पत्रकार परिषदेचे त्यांच्या सगळ्या आरोपांची मी उत्तरं देणार. आतापर्यंत जी आपली चर्चा झाली पूर्ण उन्मेष पाटलांवर झाली, पण आता करण पवारांचाही रोल तेवढाच महत्वाचा आहे. तर नेमकं उन्मेष पाटील, मंगेश चव्हाण, दूध फाटलं, आता ते पनीर होईल की त्याचं डिस्ट्रॉय करायचं ते जनता ठरवणार आहे. पण मग नेमकं करण पवारांचा नेमका रोल काय आणि ते तुमच्या विरोधात काय गेले? ते माझ्या विरोधात केले नाही. आता बघा, कोणी काय बोलावं, त्यांना त्यांची राजकीय मुभा आहे. ते आमचे राजकीय विरोधक आहे. राजकारणात गेल्यानंतर त्यांनी सतीश अण्णांविषयी असंच बोलले होते. ते आता सतीश अण्णांच्या खांद्याला लावून बसले. तेव्हा ते आमच्याकडे आले, तेव्हा ते आमच्याशी चांगलं बोलले. हे राजकारणात ही एक त्यांची मूडच आहे. त्यांनी आता माझ्याविषयी काय बोलावं नाही बोलावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी कधीतरी एकदा बोलताना सांगितलं की मंगेश चव्हाणमुळे मी नगराध्यक्ष झालोय. याचं त्यांनी स्वतःच मला त्यांच्या खुर्चीवर बसवलं. मी कधी त्यांना मदत केली आहे, त्यांना मी पक्षात आणलं आहे, त्यांच्यासाठी मी काही केलं आहे, मी कधीही बोललो नाही. त्यांनी स्वतःहून ते सांगितलं. आता तीच व्यक्ती जर म्हणत असेल की मंगेश चव्हाणला आम्ही मदत केली, तर हे त्यांचं काही मदत असेल तर त्यांचं मी थँक्स म्हणेल. पण त्यांचं मोठं पण त्यांनी सांगावं की बाबा मी काय मदत केली. परंतु बघा, आता राजकारणात कुणी कोणाला काय मदत केली, उपकार हे मानणाऱ्याला असतात. एखाद्याला उपकाराची परतफेड जर अपकाराने करायची असेल तर हा संस्काराचा भाग असतो, हा शिकवणीचा भाग असतो. कदाचित त्यांच्या डोक्यात काय असेल, त्यांचं काय कशा पद्धतीने जायचं असतील, त्यांच्याकडे आरोप प्रत्यारोप करून किंवा एखाद्या माणसाने उपकार केले त्याच्यावर उतराई न होणं, कदाचित हा त्यांचा संस्काराचा भाग असेल का नसेल मला माहित नाही. हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मी त्यांच्यावर फार काही जास्त बोलू इच्छित नाही. संजय राऊत जळगावला आलेत आणि त्यांनी एक अपशब्द प्रयोग केला. त्यावेळी सुद्धा खूप जोराने हा मुद्दा उचलला गेला की संस्कार काय असतात आणि संस्कृती काय असते. दुसरा आपला एक मुद्दा होता की ही जी निवडणूक आहे लोकसभेची ती राष्ट्रीय स्तरावरची आहे. हे दोघी प्रश्नांची मी एकत्र सांगड घालतोय की संजय राऊत यांनी जो अपशब्द प्रयोग केला तो इथं मी पुनरुच्चार करणार नाही, आपण ऐकलेला असेलच. पण तेव्हापासून तर आजतागायत पूर्ण निवडणूक त्या शब्दाच्या अवतीभोवती घुमते. उत्तर प्रत्युत्तर, आरोप प्रत्युत्तर. आणि जो एक राष्ट्रीय मुद्दा होता, मोदीजींच्या नावावर ही निवडणूक लढवली जाते, मोदीजी यांनी हॅट्रिक साधावी किंवा ना साधावी, असे 2 मतप्रवाह आहेत. तर संजय राऊत यांनी मुद्दाम हेतुपुरस्पर असा शब्द प्रयोग करून पूर्ण भारतीय जनता पार्टी, जळगाव थिंक टँक यांचं पूर्ण लक्ष डायव्हर्ट करून दिलं असं वाटतं आपल्याला. म्हणजे राष्ट्रीय मुद्दा ते थेट स्थानिकवर घेऊन आलेत. आता संजय राऊतांनी खरं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जर राहिले असते, एक हिंदुत्व अन परस्त्रीला माते समान मानणं, त्यांनी इतक्या घाणेरड्या भाषेत जळगाव जिल्ह्यातल्या आमच्या 2 भगिनींचा अपमान केला. त्याचं उत्तर त्यांना 4 तारखेच्या निकालाच्या दिवशी जनता देईल. आणि ते आल्यानंतर ह्या सगळ्या लोकांची एकच स्ट्रॅटेजी आहे, गल्लीवर इलेक्शन न्यायचं, दिल्लीवर जायचंच नाही. कारण की यांनी दिल्लीमध्ये राज्यामध्ये सत्ता असताना काही केलं नाही, यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. म्हणून इश्यू बेस पॉलिटिक्स करायचं, स्थानिक मुद्द्यांवर बोट ठेवायचं आणि त्या मुद्द्यांना पुढे करून आपला इत्सिप्त ध्येय साध्य करायच्या दृष्टिकोनातून यांचा प्रयत्न आहे. पण जनता खूप हुशार आहे. यांच्या अशा पद्धतीच्या कामांना, अशा पद्धतीच्या
मुद्द्यांवर जनता डायव्हर्ट होणार नाही. ही इलेक्शन देशाच्या मुद्द्यावरच जाईल. आता देशाच्या मुद्द्यावर आपण वारंवार प्रयोग करतायत की देशाच्या मुद्द्यावर निवडणूक आहे, देशाच्या मुद्द्यावर निवडणूक आहे. माझा थेट प्रश्न आहे मग की मोदीजींनी जी आश्वासनं दिली होती रोजगार संबंधी, शेतकऱ्यांशी संबंधित, ही पूर्ण झाली आहेत का? ब्लॅक मनी परत आला का? बघा, तुम्हाला त्याचा पण एक मुद्दा सांगतो. मागच्या मॅनिफेस्टोमध्ये 75 आश्वासनांचा मॅनिफेस्टो त्यांनी काढला होता. त्यातले जवळजवळ 95% आश्वासनांची पूर्तता झालेली आहे. बेरोजगारीच्या संदर्भात तुम्ही म्हटले, तुम्ही भारतामध्ये FDI किती आला याची आकडेवारी त्यांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे. मागच्या कार्यकाळात इन्व्हेस्टमेंटचे स्कोप्स काय होते, आता स्कोप कसे वाढले. नवीन स्टार्टअप हा कन्सेप्टच या गव्हर्नमेंटने आणला. CGTMSE मध्ये की बाबा क्रेडिट गॅरंटीमध्ये 2 करोड रुपयापर्यंतचं कोलॅटरल, विदाउट कोलॅटरल मोठ्या बिझनेसला, SME स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला, स्मॉल मिडियम इंडस्ट्रीजला आणि अगदी छोट्याला जर कर्ज द्यायचं असेल तर ती 10 लाखावरनं आता 20 लाख रुपये कॅप केली. म्हणजे ज्याला विदाउट कोलॅटरल, विदाउट मॉर्गेज, विदाउट सिक्युरिटी, म्हणजे मोदी की गॅरंटी ज्याला आपण म्हणतो, तो कन्सेप्ट यांनी आणला. आता काय झालंय की त्यावेळेस सोशल मीडिया इतका प्रभावी नव्हता. जे 65 वर्ष काही केलं आणि ते 10 वर्षात हिशोब मागताय, आणि तो हिशोब आकडेवारीवर जर घ्यायचा असेल तर त्यांनी आकडेवारी द्यावी की 14 ते 24 ची तुलना आणि 14 ते 2004 त्यांनी काय आणलं, यांनी काय आणलं. आम्ही बऱ्याचदा आकडेवारी दिली, पण ती आकडेवारी बोलत नाही. ते म्हणतात की संविधान खतरे में आहे, संविधान अडचणीत आहे. ते म्हणतात की मुस्लिम खतरे में आहे, कोणी म्हणतं की ये खतरे में है, वो खतरे में. काय आहे की या काँग्रेस आणि काही यांचं सिंडिकेटची ही जी टोळकी आहे, ही गँग आहे, यांची खुर्ची खतऱ्यात असल्यामुळे हे असं रिलिजियस वातावरण दूषित करतात आणि मुद्दाभर कटवतात. ते मुद्द्यावर आलं की पुन्हा रिलिजियसवर जातात. त्याला आता करणार काय? पुन्हा एकदा परत जिल्ह्याच्या राजकारणाकडे येतोय. तुम्ही खडसेंविरुद्ध फार मोठं रान उठवलं दूध संघाच्या संदर्भात. दूध संघाची निवडणूक लढवली, जिंकली. वर्षभरात काय केलं? वर्षभरात बघा, तुम्हाला सांगतो, त्यांचा जवळजवळ 7 कोटी रुपयाचा तोटा होता. फायनान्शियल इयर मागच्या 22-23चा जर हिशोब बघितला तर त्यांचा तोटा हा आम्ही डिसेंबरला ताब्यात घेतलं. 3 महिन्यामध्ये मी तो 2-2.5 करोड रुपयांनी कमी केला. आणि आत्ता आमची प्रोव्हिजनल बॅलन्स शीट तयार झाले, ऑडिट रिपोर्ट पण आमचे आलेत. आत्ता ह्या वर्षामध्ये 5 कोटी रुपये नफा कमवला. जो दूध संघ त्यांनी 7 कोटी रुपये तोट्यात घातला होता, त्यांनी मागच्या वेळेस 30 रुपये फरक जो घोषित केला होता तो त्यांनी दिला नाही. तो आम्हाला मागच्या बॅलन्स शीटमध्ये आम्हाला द्या, ते पैशांचं प्रोव्हिजन आम्हाला करावं लागलं. दूध संघाच्या संदर्भात त्याचं कॉर्पोरेट लेवलला आम्ही ब्रँडिंग चालू केलं. आम्ही त्याचे प्रॉडक्ट, त्याच्या टेस्ट, तुम्ही विकास, हा ब्रँड हा काय खडसे साहेबांनी किंवा त्यांनी नव्हता वाढवला. हा NDDB पासून वाढलेला ब्रँड होता. त्यांनी एक रेडी टू ईट असलेला ब्रँड चुकीच्या पद्धतीने ऑपरेट केला. त्यांनी जे मशिनरी आणि प्लांट त्याच्या कॅपॅसिटीज युटिलाइजच केल्या नाही, त्याच्यामुळे तिथं लॉस मेकिंग युनिट व्हायला लागलं आणि अगदी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून चालवला. आज तिथे मी गेलो, मी तिथली गाडी वापरत नाही, डिझेल वापरत नाही. तुम्ही टेंडरमध्ये कोणालाही विचारा, अगदी पारदर्शकपणे आम्ही सगळं तिथे केलंय. यासोबत चिलिंग सेंटरचे आम्ही चार्जेस वाढवले, 22% व्यवस्थापन खर्च वाढवला, काही ठिकाणी ते 46% आम्ही वाढवले. आम्ही पगार वाढवलेत. आम्ही तिथला आलेला नफा हा दूध उत्पादकांना, शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना यांनाच देण्याचं ठरवलंय. नाही दादा, तुम्ही सांगतायत की दूध संघामध्ये तुम्ही खूप चांगलं काम केलं, पण मुळात विषय असा आहे की तुम्ही जी दरवाढ केली 2 रुपये 30 पैसे, ही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार नाही का? आणि बघा, ते तुम्ही त्या साईडला बसले म्हणून तुम्हाला तसं वाटतं. दूध वाढ एकूण कॉस्टच्या 10 ते 12% अशी कधी वाढत नसते. ही पहिल्यांदा वाढली. 1 रुपयाने, 50 पैशाने, 60 पैशानेच वाढते. तुम्ही एकंदरीत अनुभव घ्या. आत्ता इंटरनॅशनल लेवलला दुधाचे जे प्रोडक्ट्स आहेत, बाय प्रोडक्ट्स, पावडर असेल, लोणी असेल, बटर असेल, याचे भाव कमी झाले होते. त्याचा परिणाम हा खरेदीवर झाला. सरकार अनुदान केव्हा देतं? जेव्हा सगळ्या मार्केटमध्ये आवक आणि खरेदी आणि विक्री याचा परिणाम जर असेल, त्यावेळेस दुधाला अनुदान देतं. या सरकारने 5 रुपये देखील अनुदान दिलं. आता काही संस्थांकडनं तो डेटा वेळेत दिला गेला नाही म्हणून त्या अनुदानाची प्रक्रिया बाकी राहिली. त्याची मुदत वाढ घ्यायचं आमचं ठरलं आहे.
आता या सगळ्या एकंदरीत या सगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून दूध संघाला आम्ही पूर्ववत आणून त्याला चांगल्या पद्धतीने आम्ही करतो. दादा, पण दूध संघामध्ये आपण ज्यावेळी निवडणूक लढवली त्यावेळी आपण भ्रष्टाचाराचे आरोप केले, नोकर भरती संदर्भात आरोप उठवले, त्या ठिकाणी चोरी झाल्याचं आपण म्हटलं. पण या प्रकरणांमध्ये नोकर भरतीचा जो गुन्हा होता त्याच्यात गुन्हा दाखल झाला, पण पुढे काय झालं, तपास थंडावलेला नोकर भरतीमध्ये नोकर भरती रद्द झाली, ती चुकीच्या पद्धतीने झाली होती. नोकर भरती रद्द केली जेणेकरून संघाचं भविष्यातलं नुकसान टाळलं. ए ग्रेड टू बे ग्रेड मध्ये काही लोकांना अटक झाली, त्याचं चार्जशीट फाईल झालं. मी खडसे साहेबांवर जे केलं त्याचे ऑडिट रिपोर्ट आले, त्याचं फायनान्शियल ऑडिट झालं, त्याचं टेस्ट ऑडिट झालं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने पण एक ऑडिट केलं, त्याच्यामध्ये पण त्यांनी लायबिलिटीज फिक्स केल्या. त्याच्यामध्ये 88ची चौकशी चालू झाली, 88(1)A पण त्यांना नोटिसा मिळाल्यात. त्यांच्यामध्ये आता ही सगळी कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. ही काही अशी एका ओव्हरनाईट संपेल असं नाही. त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं शासकीय ऑडिटर यांनी आता निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये परत गुन्हा पहिल्या फिर्यादींमध्ये ही फिर्याद क्लब करणे किंवा नवीन फिर्याद देणे आणि यातले जे लोक असतील ते जनतेसमोर एक्सपोज होतील. पण हे निवडणुकीपुरता आरोप होते का मग? कारण की वर्षभर झाल्यानंतरही जर पुढे काही प्रकरण सरकत नसेल तर मग या प्रकरणांमध्ये एकतर तथ्य नाही, एकतर हे आरोप फक्त निवडणुकीपुरता केले गेले होते. एखादं सुप्रीम कोर्टाचे पण काही जजमेंट्स आहेत, फायनान्शियल जर अपार असतील, त्यात जर काही तक्रारी असतील, 500 कोटीचा संघ आहे, त्याचे पूर्ण चौकशी अंतिम निर्णय होतील. ते काही असे निर्णय परस्पर एका दिवसात होतील असं काही नाही. त्याला फॉरेन्सिक ऑडिट, टेस्ट ऑडिट, टेस्ट ऑडिटच्या आधारे त्याच्यावर लायबिलिटीज फिक्स होतील आणि त्याच्या आधारे जो अपार झालाय, अपार रक्कम निश्चित झाल्यानंतर त्या फिर्याद देण्याच्या संदर्भातली प्रक्रिया आता चालू झालेली आहे. त्यामध्ये ऑलरेडी 2 गुन्हे दाखल आहेत, त्याच्यातले सगळे तपास एका स्टेजला चाललेले आहेत. आणि फायनान्शियल व्यवहारामध्ये वर्ष 6 महिने निश्चितपणे आजपर्यंत जेवढे फायनान्शियल व्यवहार झाले त्याची एक मोडसच तशी आहे. ते काही क्रिमिनल व्यवहार नाहीत की बाबा तुमच्या खिशातनं 500 रुपये काढले. तो व्यवहाराची मोडस कशी झाली, ते कुठे गेले, ते कोणाच्या सांगण्यावरनं गेलेत, त्याचा एंड बेनिफिशियरी कोण आहे, ही सगळी यंत्रणा तपास चाललाय. एकीकडे तुम्हाला असं दिसतंय की ते प्रकरण शांत आहे, पण एखाद्या दिवशी त्याचा असा अचानक उद्रेक होईल की तुम्हाला सगळ्यांना ती एकदम शॉकिंग न्यूज राहील. दादा, अभी तक तो सब कुछ सही चल रहा है, आप सारे सवालों के जवाब दे रहे हैं. एक सब महत्वपूर्ण सवाल ये है कि अभी लोकसभा के चुनाव है और उम्मीदवार है स्मिताताई वाघ, जिसको आपने नहीं लाया है, लोग बोलते हैं आप ही ने लाया है. अभी स्मिता वाघ की उम्मीदवारी को आप कैसे देखते हैं? स्मिता वाघ के बारे में कहा जाता है कि उनको ज़्यादा अनुभव नहीं है, वो इंटरेक्ट नहीं कर पाती हैं लोगों से, बहुत ज़्यादा सीधी सादी छवि दिखाई गई है. तो जो आपकी महत्वाकांक्षा है शहर को लेकर, जिले को लेकर, कि वो देश से कुछ मोदी जी के पास से योजनाएं जो लेके आएंगे, सरकार से योजनाएं आएगी, उसको यहाँ पर कार्यान्वित कर पाएंगी क्या? जिला परिषद की प्रेसिडेंट ऑलरेडी स्मिताताई रही है, स्टेट में MLC रही है. आप कैसा बोल सकते हैं ऐसा कि ही इज द रिस्पॉन्सिबल पर्सन. ऑलरेडी उन्होंने 2 जगह की पोस्ट पे रहे, जिला परिषद पे चुन के आए हैं और पार्टी महिला मोर्चा की प्रेसिडेंट भी रही है. जब वो की पोस्ट पे थी तब एकनाथ राव खड़से उस वक्त थे, तो लोग तो ये भी कहा करते थे कि वो कहीं ना कहीं कठपुतली की तरह काम करती हैं. अभी की क्या पोजीशन है? अभी आप किस तरीके से देखते हैं उनकी उम्मीदवारी? याला जोडून एक उपप्रश्न विचारणार आहे. ज्यावेळी वेगवेगळ्या सभा होत आहे, प्रचार सभा भारतीय जनता पार्टीचे, त्यावेळी अनेकदा असं उल्लेख केला जातं की आमचे जे 2 कॅन्डिडेट आहेत, उमेदवार आहेत, हे निमित्त मात्र आहेत, आपण केंद्राकडे बघून मतदान करावं. तर हे एकीकडे त्यांचं अवमूल्यन आहे की मोदीजी यांचा महिमा आहे? नाही, तुम्ही असं नाही म्हणू शकत. हे देशाचं इलेक्शन आहे, हे देशाच्या मुद्द्यावर लढावं लागेल. हे इलेक्शन काय असं काही राज्याच्या मुद्द्यावर लढून होणार नाही. स्थानिक गटर वॉटर मीटरचं इलेक्शन नाहीये. राहिला विषय स्मिता वाघांचा, त्यांच्या कार्यक्षमतेवर अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण करून मला असं वाटतं की हा एका महिलेचा अनादर आहे असं मला वाटतं. कारण की त्यांनी ज्या पद्धतीने काम केलंय, मागच्या 20 वर्षात सक्रिय राजकारणात आहेत, जिल्हा अध्यक्षापासून तर सगळं त्यांनीच काम केलंय. कठपुतलीचा प्रश्न येतच कुठे? ज्यावेळेस विधान परिषदेला त्या स्वतः होत्या, तिथं हाऊसमध्ये तुम्हाला कोणी मध्ये कोणी राहत नसतो. ती काही ग्रामपंचायत नाहीये की नवरा घरून ग्रामपंचायत सांगून एखाद्या ग्रामसेवकाला चालून चालेल. देशाच्या सर्वोच्च सभागृहात तुम्हाला जायचंय,
राज्याच्या सर्वोच्च सभागृहात त्यांनी काम केलंय. त्याच्यामुळे की हे विरोधकांनी सोडलेलं हे एक पिल्लू आहे आणि त्याला फार काही महत्व देण्याची गरज नाही आणि त्यामध्ये वस्तुस्थिती तथ्य नाही. उलट तुम्ही करण पवारांना त्यांचं विजन विचारा, ते विजनवर बोलतच नाही. ते या जिल्ह्यासाठी काय करतील तुम्ही त्यांना काय विचारलं नाही. त्यांना विचारा की तुम्हाला राज्यात काय करता येईल. 10 वर्ष तुम्ही नगरपालिकेत होते, तुम्ही काय केलं. त्या गावाला पाणी देऊ शकला नाही, त्या गावाला मूळ सुविधा तुम्ही देऊ शकला नाही. पावड्याची परिस्थिती आज पहा किती बकाल झालेला आहे. उलट आजच्या तारखेला जर अकार्यक्षमतेचा जर ठपका असेल तर तो आमच्या विरोधी उमेदवारावर आहे. कार्यक्षम म्हणून, महिला म्हणून तर काही पटीने सरस उमेदवार आहेत. आणि हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही करण पवारांची 1 to 1 इंटरव्ह्यू घ्या आणि त्यांना तुम्हीच प्रश्न विचारा की तुम्ही काय करणार आहे. अभी आप फक्त ऑफ द रेकॉर्ड अशी पहिले प्रश्न देऊन नका घेऊ. अभी आप जो जिनको कैपेबल बता रहे हैं, पिछली बार वो कैपेबल नहीं थी क्या? उनकी सीट एकदम समय पर काट दी गई थी. वो निर्णय पार्टी ने लिया, वो चुनाव समिति पार्लियामेंट्री बोर्ड निर्णय लेती है. तब मेरा पॉलिटिक्स में मेरा वॉइस नहीं था, तब मुझे से नहीं था. तब क्यों हुआ, कैसे हुआ, वो पार्टी ने क्यों डिसीजन लिया, वो पार्टी के वरिष्ठ ही बता सकते थे. तब मैं कोई की पोस्ट पे नहीं था, तब मुझे कोई की रोल प्ले करने के लिए स्कोप नहीं था. जब स्कोप आया तो मैं की पे प्ले रोल प्ले कर रहा हूँ. त्यात अशी चर्चा आहे की स्मिता वाघ ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यार्थी दशेपासून त्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या आणि ज्यावेळेस गेल्या वेळी त्यांचं तिकीट कापण्यात आलं तेव्हापासून त्या नाराज होत्या. त्यांचं पुनर्वसन करणं आणि इकडं गिरीश महाजन आणि तुम्ही एका वेगळ्या नावासाठी आग्रही होतात, पण त्यांनी थेट आपलं संघाचं कनेक्शन वापरलं. विनोद तावडे असतील, बावनकुळे असतील यांच्या माध्यमातून ते तिकीट मिळून घेतलं आणि त्या ठिकाणी गिरीश महाजन, मंगेश चव्हाणांना बॅकफुटला ठेवण्यात आलं. ही जी चर्चा आहे वस्तुस्थिती काय? आता बघा, तुम्हीच म्हणता की हे गिरीश महाजनांनी तिकीट दिलं, यांचं तिकीट कापलं. आता तुम्हीच म्हणता की हे तिकीट तुमच्या मनाविरुद्ध आहे. ही चर्चा आहे. चर्चेला काही अर्थ नाहीये. चर्चा तर अशी पण आहे की करण पवारच बीजेपीची बी टीम म्हणून काम करते, तशी पण चर्चा आहे की करण पवारला फक्त नावाला उभं केलंय. त्यांचं तुम्ही पूर्ण यंत्रणा बघा, ठप्प झाली, कुठेच काही नाही. ते आता 2-3 दिवसानंतर आजारी पडतील, त्यांचे नेते आजारी पडायला सुरुवात झाली आहे, अशी चर्चा आहे. आता बघा चर्चेला, आता तुम्ही बघा जिल्ह्यातले बरेचसे नेते आजारी पडतील, तुम्ही 2 दिवसात बघा, जरा माहिती घ्या. जरा नेते गावाच्या बाहेर जातील, जिल्ह्याच्या बाहेर जातील, अचानक फोन स्विच ऑफ लागायला सुरुवात होतील. मग आता करण पवार बी टीम म्हणून काम केली काय? आता बघा, राजकारण या चर्चेला काय अर्थ नाही. आणि स्मिता वाघ ह्या कॅपेबिलिटीच्या याच्यावर त्यांना उमेदवारी दिली. त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या, त्यांना विधान परिषदेची तिकीट दिली. मी राजकारणात येण्याच्या अगोदर त्यांचं करिअर त्यांनी ऑलरेडी ग्रो केलंय. दादा, एक व्हिडिओ तुमचा व्हायरल होतोय, एकच मिनिट, तुमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय की ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणतायत की मी मटण खाऊ घालणार नाही, मी दारू पाजणार नाही, पण तुमच्या मेळाव्यांमध्ये मुबलक प्रमाणात मटण आणि दारू वाटली जाते. बघा, मेळावा हा भारतीय जनता पार्टी आणि सगळे कार्यकर्त्याचं नियोजन असतं. त्यामध्ये माझा असाही एक स्वभाव आहे की माझ्याकडे आलेला माणूस, मग तो घरी असेल, कार्यक्रमाला असेल की सार्वजनिक कार्यक्रमाला असेल, खाली पोटाने जायला नको, ही कायम भूमिका असते. त्यामध्ये एक जो व्हिडिओ बनवला आहे की यामध्ये दारू पाजली, हा धादांत खोटा आरोप आहे. उद्या जर तो दारू जिथं, आता एखादा माणूस कोणी दारू तिथे पिऊन आला, 5,000 लोक मेळाव्याला येतात, एखादा कोणी खिशात बाटली घालून आणली, तर मला असं वाटतं की ते मिच्युअसपणा असू शकतो. ती जी गाडीचा व्हिडिओ तयार झाला त्याने स्टेटमेंट दिलं की बाबा याच्या गोष्टीचं मी त्याला ओळखत नाही, मी काही माहीत नाही, मी माझ्या राजकारणात दारू पार्टी दिली असं जर तुम्ही कधी मला सांगितलं तर मी जाहीर जनतेची माफी मागेल. राजकारणात तुम्ही सांगाल ती शिक्षा मी करायला तयार आहे. राहिला विषय जेवणाचा, आता कार्यकर्त्यांच्या आवडीनुसार व्हेज नॉन व्हेज हा ठेवण्याचा भाग हा तिथल्या आमच्या सगळी पक्ष संघटना सगळे नेते यांच्या याच्यातून होत असतो. आता तिथं जर आम्ही आमंत्रित असलो, तिथं काय खावं, कोणी कसं बसावं हा निर्णय आम्ही नाही घेऊ शकत. हा खाण्याचा, जेवणाचा, आता तुम्ही काय खावं हे मी नाही सांगू शकत, तुम्ही काय प्यावं, तिथं आम्ही कुठलीही मदिराची व्यवस्था केली नव्हती, नाही आणि भविष्यातही करणार नाही. हा माझा राजकारणाचा क्लिअर स्टँड आहे. दादा, एक शेवटचा प्रश्न, तुम्ही पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले, तुमच्यापेक्षा अनेक आमदार जळगाव जिल्ह्यात सिनियर आहेत, पण जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाच्या
वलयामध्ये आपलं आपलं जे नाव चर्चेत येतं काय, किंवा आपण ज्याला म्हणतो की आक्रमक भूमिका घेता, जिल्ह्याच्या प्रत्येक विषयामध्ये आपला संदर्भ काहीतरी येईलच या ना त्या मार्गाने, तर तुम्हाला असं वाटत नाही का की ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही तुमचे अकारण शत्रू निर्माण करून घेतले? बघा, अनेक आमदार सिनियर आहेत की जे 2-2, 3-3 वेळेस टर्म मध्ये आले, पण ते राजकारणात एवढे चर्चेत नसतात जिल्ह्याच्या. तुम्ही मला थांबू शकता, माझ्या कामाला थांबू शकत नाही. मी कामावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे. जनता माझ्या पाठीशी, मला ठाम विश्वास. 24 तास लोकांमध्ये राहतो. अर्ध्या रात्री कोणी आलं त्याच्या समस्या सोडवतो. विकासाची कामं आणली आहेत. कमिटमेंट व्हर्सेस परफॉर्मन्स याचा रेशो तुम्ही खाली चेक करा. त्याच्यामुळे माझा कोणी विरोधक झाला आणि कोणी मला संपवेल या असल्या गोष्टींना मी घाबरत नाही. मला शून्याची कधीच भीती वाटली नाही. मी माझी भूमिका स्पष्ट असते. पोटात काही होटात काही ते मला कधी जमणार नाही. मी राजकारणात कोणाला अंगावर घ्यायलाही घाबरत नाही. जी भूमिका असेल ती बेधडकपणे मांडतो. उद्या हा असं करेल, तो तसं करेल, ज्याला जे करायचं तो करणार आहे. माझी नाळ ही सर्वसामान्य जनतेशी आहे. मी सर्वसामान्य जनतेला, कार्यकर्त्यांना बांधील आहे. मी त्यांच्यासाठी काम करतो. 4 लोकांच्या नेत्यांचं मन राखण्यासाठी मी काम करणार नाही. तुम्ही अंगावर घ्यायचं म्हणता, मग पण प्रत्येक वेळी मंगेश चव्हाणच का? भाजपाचे इतर आमदारही आहेत. दूध संघाची निवडणूक लागली, मंगेश चव्हाण अंगावर घेणार. लोकसभेची निवडणूक लागली, मंगेश चव्हाण अंगावर घेणार. असं का? बघा, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की प्रत्येक वेळी तुम्हालाच का भगतसिंग बनवलं जातं? ते तुम्हाला असं वाटतं. त्याचं मायलेज, त्याचं मॅन्डेट पण मी घेतलं. एवढ्या कमी शॉर्ट पॅनमध्ये जर माझं पॉलिटिकल करिअर जर ग्रो झालं तर माझ्या भूमिका पण स्पष्ट केल्या, त्याच्यामुळेही झालं. एकनाथ खडसेंच्या विरुद्ध मी निवडणूक लढलो नसतो तर माझ्या कॅपेबिलिटीवर, माझ्या एबिलिटीवर लोकांना कायम विश्वास नसता. मी भूमिका स्पष्ट घेतली की हा माणूस पडू शकतो. या माणसाचा खाली बेस नाही, लोक याला नाकारतील. हे राजकीय मला अंदाज घेता आला. तो राजकीय अंदाज घेतला. सगळ्यांना गिरीश भाऊंच्या, गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते लढलो आणि त्याचं फळही मला मिळालं. मी ज्या दूध संघाचं सगळ्यांनी मला विश्वासाने चेअरमन केलं. कदाचित जर मी तशी भूमिका घेतली नसती तर 19 लोकांपैकी एक मी राहिलो असतो. आज भूमिका घेतली म्हणून माझं वेगळंपण पण मी टिकू शकलो. आणि राजकारणात कधीतरी भूमिका घ्यावी लागते. ते दिवस आता गेले की कोपऱ्यात त्याच्याशी गोड बोल, त्याच्याशी गोड बोल. आता लोक हुशार झाली. त्याच्यामुळे कोण काय बोलताय, कोण काय करताय हे लोकांना सगळं कळतं. त्याच्यामुळे जी भूमिका आहे ती स्पष्ट घेतली पाहिजे आणि विरोधाची भूमिका घ्यावीच लागेल. पक्षासाठी काम करायचंय, नेतृत्वासाठी काम करायचंय, विरोधकांना नामोहरण करायचंय, जे आहे ते भूमिका घ्यावी लागेल. त्याच्याशी मी ठाम आहे. भूमिका घेण्याच्या बाबतीत मी बिलकुल डगमगत नाही. आपण आता समारोपाकडे वळतोय दादा. मगाशी आपण म्हटलं की राजकारण आता गोड गोड बोला असे दिवस गेलेले आहेत आणि आलंगावर घेतला शिंगावर अशी तुमची रणनीती आणि भूमिका आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक शेवटचा प्रश्न विचारतो, त्यानंतर मात्र आपण सर्व रजा घेणार आहोतच. कधी नव्हे इतकी लोकसभेची निवडणूक ही मुद्द्यांपेक्षा गुद्द्यांवर आलेली आहेत. अगदी उमेदवारांची जात कळण्यापर्यंत राजकारण गेलेलं आहे. या संदर्भात आपण काय बोलाल? हा समोरच्या लोकांचा वैचारिकतेचा, संस्काराचा, शिकवण्याचा अभाव आहे. आम्ही कधीच त्या मुद्द्यांवर गेलो नाही. कधीच त्यांच्या वैयक्तिक परिवाराविषयी गेलो नाही. वैयक्तिक कुटुंबात कधी गेलो नाही. त्यांच्या परिवाराविषयी, कुटुंबाविषयी, विरोधकांच्या आम्हाला 3 पिढ्यांच्या तंत्र्या माहिती आहे. आम्हाला त्यात जायचं नाही. त्यांचा काय इतिहास आहे, काळा आहे, व्हाईट आहे, ब्लॅक आहे, पिवळा आहे, सगळं आम्हाला इन अँड आउट्स माहिती आहे. पण आम्ही कधीही गेलो नाही. समोरचे जात असतील त्यांना लक लाभो.